साळगावकर म्हणा किंवा यंग यूथमधनं किंवा यंग जनरेशनमधनं महादेव म्हणा, आगारवाड्यामधनं या ठिकाणी गोवर्धन म्हणा, मांढरेमधनं द लिजंड ऑफ गोवन क्रिकेट ज्याला म्हटलं जातं व सन्मानानं ज्यांचं नाव घेतलं जातं असे आमचे मित्र संजू नागवेकर म्हणा, रोहित म्हणा, त्यानंतर या ठिकाणी अर्मलकडनं सुदन ठाकूर म्हणा, नितेश गडेकर म्हणा, सत्यवान नाईक म्हणा, मोरजीममधनं राजू दाभोलकर म्हणा ज्यांचा आज वाढदिवस, मुन्ना दाभोलकर हे दाभोलकर बंधू म्हणा, धारगळमधनं अर्जुन कांदळकर म्हणा, सुशांत साळगावकर म्हणा किंवा विवेक कांदळकर म्हणा, तर तुयममधनं या ठिकाणी गोटलो म्हणा किंवा मनोज म्हणा, नावं घेण्यासारखी अनेक आहेत, मात्र वेळेअभावी त्यांची नावं घेत नाही. मात्र हे सर्व एक संघ होऊन राहिले व सर्वांना एकत्र घेऊन ज्यांच्या संकल्पनेतनं हा थरार PPLचा आम्ही अनुभवतो. नेहमी कोणतंही कार्य असू दे ते कार्य मोठं आपल्याला मैदानावर दिसतं, मात्र त्याच्या मागे पडद्यामागे जो कलाकार असतो तो आमचा मित्र राम नागवेकर याच्या संकल्पनेतनं ही PPL आपण पाहतोय. सर्वांना मी विनंती करतोय की टाळ्यांच्या गजरात राम नागवेकर यांचं स्वागत करा, कारण राम नागवेकरची संकल्पना आणि त्याला मिळालेली दीपक कलंगुटकर यांची जोड आणि अथक सहकार्य या ठिकाणी त्यांच्या पूर्ण टीम मेंबरचं कारणीभूत ठरतंय. तो PPL 2021 6व्या पर्वाचा थरार आपल्या सर्वांसमोर अनुभवण्यासाठी परत एकदा मैदानावर आपण जातोय. धन्यवाद. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आनंद आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. फुलटॉस चेंडू सरळ कव्हरच्या दिशेनं झेल उडतोय, झेल टिपला जातोय, हवं असलेलं सुयश या ठिकाणी प्राप्त होतंय ते गोलंदाजी करणाऱ्या संघाला. आक्रमक असा फलंदाज या ठिकाणी साजू नाईक उर्फ बॉन्ड या ठिकाणी मोठा फटका मारण्यास सकतोय, फटका फसतोय, कव्हरच्या ठिकाणी या ठिकाणी कारंजा उडतोय व सोपा असा वाटणारा झेल मात्र उपांत्य फेरीचं दर्पण, त्या दर्पणाला हाताळून अखेर यशस्वी सांगता होते ती बळी टिपण्यात व साजू नाईक स्वतःचं खातं न खोलता, स्वतःचा भोपळा न फोडता, निराश वदनानं, खिन्न मनानं मैदानाचा रस्ता सोडून पॅव्हेलियनची वाट धरतोय व त्याची जागा घेण्यासाठी जरी साजू बाद झाला तरी त्याचे विपरीत परिणाम माझ्या संघाच्या कामगिरीवर होऊ देणार नाही या इराद्यानं सचिन या फलंदाजाची वर्णी लागते. ती अर्थातच या ठिकाणी वन लव नागझर संघाच्या वतीनं धाव फलकावर नाममात्र 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सरीन परब याची वर्णी ही मैदानावर लागते. आनंद पाटिल की ये गेंद इस बार खेला जरूर एक सिंगल के लिए. साजू बॉन्ड यहाँ पर आउट होकर पहले वापस पहले बल्लेबाजी करने का फैसला, जो कि यहाँ पर थोड़ा सा टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला. आगे निकले थे खेलने के लिए, जड़ में डाली हुई थी गेंद, यहाँ पर थोड़ी सी हड़बड़ाहट नजर आ रही है. सुदन वहां पर शायद मौजूद, एक सिंगल निकलता हुआ और सिंगल के साथ टोटल में बदलाव. टोटल अब पहुंचा 5 रन 1 विकेट के नुकसान पर. टॉस जीता और पहले फील्डिंग करने का फैसला परशु 21 हरमल टीम का. क्वालिफाइड 2 का ये मुकाबला. और करलिंग की गेंद लेग स्टंप के ऊपर, पैरों के ऊपर थी, तेजी के साथ खिलाड़ी आए, तब तक एक सिंगल निकला और ये शायद सिंगल रोकने की कोशिश होनी चाहिए. जिस तरह से ये मैदान है और जिस तरह से फील्ड सजा है, पावर प्ले का ये ओवर है और इस पावर प्ले के ओवर में अगर ज़्यादा रन निकले तो आने वाले समय में इस रोशनी में बल्लेबाजी करना काफ़ी कठिन काम होगा. और इस बार टांगों के ऊपर थी गेंद, एक गेंद को भेज दिया लगभग सीमा रेखा के बाहर. 4 रन के लिए फाइन लेग की दिशा से पहला चौका इस इनिंग का.
चौवे के साथ पहला ओवर भी यहाँ पर समाप्त होता हुआ और पहले ओवर के समाप्ति के बाद टोटल डबल फिगर में जो कि 10 रन 1 विकेट के नुकसान पर शुरुआत अच्छी नहीं रही, लेकिन उसको भूलकर यहाँ पर नए सिरे से शुरुआत करने की कोशिश की जा रही है सरीन परब और अमोल द्वारा। साजू नाइक काफी कुछ कर नहीं पाए, पहली गेंद के ऊपर आउट होकर पहले में वापस चले गए। एक शानदार कैच लपका सुदन ने एक विकेट चटकाया आनंद पाटिल ने। इस पूरी श्रृंखला में काफी दारोमदार रहा है आनंद पाटिल के ऊपर परशु 21 हरमल का, और इस मुकाबले में भी उनके ऊपर काफी निगाहें थी और जो चाहिए था वो उन्होंने प्राप्त कर दिया अपने टीम के लिए पहले ओवर में। और पावर प्ले का अब मात्र दूसरा ओवर लेकर गजानन आते हुए हमारे कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से सामना करेंगे सरीन परब। गजानन गाडगिल है गेंदबाज, तेज रफ्तार भरी गेंद हल्के हाथों से खेल दिया उसे, खुद गेंदबाज जब तक फील्ड करे एक सिंगल निकाला, खुद का खाता यहाँ पर जिन्हें यहाँ पर और एक सिंगल निकलता हुआ 3 रन वैयक्तिक टोटल है उनका सरीन परब का, और टोटल पहुंचा अब जो कि 11 रन 1 विकेट के नुकसान पर पहले ओवर के समाप्ति के बाद दूसरा ओवर प्रगति पर जो कि पावर प्ले का ये ओवर, इसके बाद और एक ध्रुव ओवर रहेगा, लेकिन उससे पहले एक साझेदारी की आवश्यकता है। वन लव वारखंड नागजर टीम को देखना है क्या होता है इस मुकाबले के दौरान। ये थोड़े से मिडल स्टंप के ऊपर थी, फ्लाइटेड डिलीवरी मिड विकेट के दिशा में खेला सुदन, आपको फिर एक बार नजर आते हुए सीधा थ्रो यहाँ पर विकेट कीपर के पास, लेकिन सिंगल मिलता हुआ, सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ जो कि 12 रन 1 विकेट के नुकसान पर। और यही पावर प्ले में यही खासियत रहती है, सिंगल निकले तो कोई बात नहीं, लेकिन छक्के चौके लगे तो काफी दिक्कत हो जाती है। जब आपको चेस करना पड़ता है, एक मानसिक दबाव बना लेते हो आप, और बड़े टोटल का पीछा करते वक्त काफी दिक्कतों में आ जाती है पूरी टीम। इस बार हवा में खेला था, खिलाड़ी दूर है, शॉट मिड विकेट के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक है, लगभग मिड ऑन से खिलाड़ी आए, डीके आपको नजर आएंगे, जब तक थ्रो करे तब तक 2 रन आसानी के साथ, और 2 रन के बदले टोटल 14 रन 1 विकेट के नुकसान पर। एकमात्र बाउंड्री निकली है पहले ओवर में, आनंद पाटिल के ओवर में निकली थी अमोल के बल्ले से, एक नजाकत भरा स्ट्रोक देखने को मिला था, टांगों के ऊपर थी गेंद, उसे भेज दिया फाइन लेग सीमा क्षेत्र से बाहर, उसके बावजूद ठीक ठाक गेंदबाजी नजर आ रही है इस ओवर में भी। और आगे निकलते खेलने के लिए यू मिस आई हेट वाली गेंद, और यह अक्सर हो जाता है, दबाव जब बढ़ता है तो बड़ा शॉट खेलने की कोशिश में अक्रॉस द लाइन चले गए और विकेट नंबर 2। काफी अक्रॉस चले गए थे, टिप्पा गिरने के बाद गेंद जिस अंदिशा से बल्ला घुमाया था थोड़े से अंदर की तरफ मुड़े, और बैट और पैड में बहुत बड़ा गैप था और सीधा जाके निकली विकेटों के ऊपर, और दूसरे विकेट का पतन। इस मुकाबले में ज्यादा कुछ कर नहीं पाए सरीन परब, आउट होकर पहले में वापस दूसरा बड़ा आघात लगता हुआ यहाँ पर वन लव वारखंड टीम को अपने इस महत्वपूर्ण मुकाबले के दौरान। यहाँ तक आपने सफर किया है, एक सफर आपको तय करना है, जीत का दरवाजा खोलकर फाइनल में आपको प्रवेश करना है, तो इस मुकाबले को जीतना पड़ेगा, और मुकाबला तब जीतना आपको होगा जब आपके पास रनों की पूंजी होगी, जब आपके खाते में रन बनते हुए नजर आएंगे। लगभग 8 ओवर का मुकाबला और नए बल्लेबाज मैदान के अंदर महेश आते हुए। रिक्वेस्ट करता मातसो वासू शेट्ये आणि शांबा दाभोलकर मातशे म्हाका मेळपाचे, आमचे लेजंड टीमीचे कॅप्टन वासू शेट्ये आणि शांबा दाभोलकर मातशे मेळपाचे कमेंट। तो इसी बीच मैदान के ऊपर रेडियो कमेंटेटर अशोक नाइक और मालवानी कमेंटेटर बादल चौधरी, इनका आगमन हो चुका है। आप दोनों का तहे दिल से हार्दिक स्वागत है, आपको अभी कमांड संभालनी है इस आगे जाकर। और गेंदबाज गजानन गाडगिल फिर एक बार महेश के लिए
फुल टॉस गेंद थी, इस बार कवर की दिशा में खेलना चाहा नितेश गडेकर, तेजी के साथ आए गेंद के ऊपर, पहला रन पूरा कर दिया। हल्के से मिसफील्ड हो गई लेकिन कवर बैकअप था जयेश गडेकर का। एक ही रन के ऊपर संतुष्ट महेश ने अपना खाता खोला और टोटल जो कि आगे बढ़ता हुआ 15 रन 2 विकेट के नुकसान पर सस्ते में लौटे साजू बॉन्ड खाता खोलने से पहले। उसके बाद निकले सरिन परब जिन्होंने बनाए 5 रन, लेकिन उसके बाद अब मात्र अमोल को पारी संभालनी पड़ेगी। और इस बार खेला हुआ स्ट्रोक कवर के सर के ऊपर से गेंद के पीछे दौड़ रहे हैं, यहाँ पर काफी तेज दौड़ रहे हैं नितेश गडेकर। 360 के नाम से जाने जाने वाले ये ऑलराउंडर खिलाड़ी, बेहतरीन फील्डिंग, तुरंत थ्रो, एक ही एक्शन में, साथ साथ और भी समाप्त होता हुआ 2 ओवरों का खेल समाप्त और टोटल जो कि 17 रन 2 विकेट के नुकसान पर पावर प्ले के पहले 2 ओवरों का खेल यहाँ पर समाप्त होने तक। पेरनेम प्रीमियर लीग 2021 दीपक जी, आपका हमारा सौभाग्य है, आपने इस मैदान के ऊपर हमें बहुत कुछ दिया है। जेडपी ट्रॉफी से लेकर यहाँ तक क्या क्या नहीं दिया। युवाओं के लिए आपने ये पीपीएल शुरू की, उसके बाद जेडपी ट्रॉफी और आज हमने आविष्कार यहाँ पर वुमेन्स क्रिकेट का भी देखा है। आपने टेनिस क्रिकेट को जिंदा रखा इस गोवा राज्य के इस पेरनेम तालुका में और आज देखिए सर्वोच्च कोटि के ऊपर पहुंच चुका है। ये दूध सा नहाया हुआ ये स्टेडियम यही सब बयां करता है। यहाँ पर इस मैदान के ऊपर आपने इंटरनेशनल खिलाड़ी सुरेश रैना को भी लाया, वरुण एरान को भी लाया और हमें उनके साथ बैठने का सौभाग्य प्राप्त हुआ। और क्या चाहिए, इंसान जो जो सपने देखता है वो सभी पूरे हो जाते हैं। ध्रुव ओवर की शुरुआत देखिए में जड़ी में डाली हुई थी गेंद, गेंदबाज के सर के ऊपर से गेंद सीमारे का पार, 4 रन के लिए। थैंक यू। आपने जो जो कमिटमेंट की वो कमिटमेंट आपने पूरी कर दी है अब तक। चौका निकला पहली गेंद के ऊपर, ये फिर एक बार, लेकिन गैप में नहीं, वहां पर खिलाड़ी तैनात निकले थे वहां पर अमल रन लेने के लिए, लेकिन तुरंत वापस भेजा। खतरे में आ सकती थी इनकी पारी और जयेश गडेकर वहां पर थे तैनात। देखिए इस स्टेडियम को, देखिए इस मैदान को, दूध से नहाया हुआ, दुल्हन से सजा हुआ ये स्टेडियम। और ये बेहतरीन गेंद परिवर्तन के तौर के ऊपर टिप्पा गिरने के बाद बाहर की तरफ निकली। पहला चौका जरूर लगाया आपने, लेकिन इन 2 गेंदों के ऊपर आपके पास क्या था जवाब? मेरा था 2 सवाल, आपने क्या दिया जवाब? यही सवाल पूछने वाली गेंदबाजी आनंद पाटिल के द्वारा इस मैदान के ऊपर आपको देखने को मिल रही है। आगे निकले थे, ये छोटी गेंद आरे बल्ले से खेला हुआ स्ट्रोक, घुटना देख और तमाशा देख, 6 रन। थैंक यू। महेश के बल्ले से निकलता हुआ एक ताबड़तोड़ छक्का, यह है मेरा जवाब। पहली गेंद चौके के लिए 2 गेंद मेडन, उसके बाद एक तगड़ा शॉट। फिर एक बार, इस बार खोदकर निकाली हुई गेंद बल्ले के ऊपरी हिस्से से लगी, यह है उल्टा फेर। आपने चौका जड़ा पहली गेंद के ऊपर, इसके पहले गेंद के ऊपर छक्का जड़ा। आप थके होंगे, जाके मैदान से बाहर जाके आराम फरमाइए, यही कहता हुआ आनंद पाटिल, विकेट नंबर 3। डीजे सिद्ध तुझी जी कोरी खेळ कला फुलोदी गावचे रायडर कसले संगड एक चालान तोडदी युवा शक्त ही आमची फटी कशी नासारखी चलिया पुढे चवळा वाटार घातुदी मैदाची गुळी ही सगळ्या दिगाना चोदी। किस तरह की गेंदबाजी और इस तरह की गेंदबाजी इस मैदान के ऊपर राज आ जाती है। और जिस तरह से आपको छक्का लगा, आपने तुरंत उसका बदला लिया, इसे कहते हैं आर्या पार। और यही देखने को मिला इस मैदान के बीच में। अब मैदान के अंदर
आज के दिन में इनफॉर्म बल्लेबाज इस पूरी श्रृंखला में जिस लोकल बॉय ने सबको प्रभावित कर दिया वो सूरज मैदान के अंदर एक सूरज घर की ओर निकल चुका है, चांद उग चुका है, लेकिन इस मैदान के ऊपर इस सूरज की बल्लेबाजी देखने के लिए दर्शकों का सैलाब उमड़ आया है। हल्की से खेल दिया इसे, शॉट एक्स्ट्रा कवर पर डीके थे तैनात, डायरेक्ट हिट जरूर लगाई थी, एक सिंगल निकाला यहां पर 1 रन के साथ। और समाप्त तीसरा, 3 ओवरों का खेल समाप्त, 28 रन 3 विकेट के नुकसान पर। सन्माननीय व्यंकटेश घोडगे यांचं या मैदानाच्या परिसरामध्ये आगमन होत आहे, त्यांना विनंती करतोय आपण सन्माननीय व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। सन्माननीय घोडगे साहेब आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। घोडगे साहेब थैंक यू डीजे। इस पीपीएल का फलित क्या है दीपक जी, इस सैलाब को देखकर ही पता चलता है इस पीपीएल ने क्या क्या पाया है और क्या क्या दिया है। इन लोगों के, इन दर्शकों के चेहरे के ऊपर देखकर आपको पता चलता है किस तरह से इस क्रिकेट के ऊपर लोग फिदा है, किस तरह से इस जी जान से इस क्रिकेट के ऊपर लोग प्यार करते हैं। तभी तो ये सैलाब इस सुरेश रैना मैदान के ऊपर उमड़ आ जाता है, चाहे वो पीपीएल हो, ध्रुव ट्रॉफी हो या वुमेन्स क्रिकेट का रण संग्राम हो। अच्छी गेंद आपवाली बनाकर खेल दिया, एक लेदर बॉल में आपको देखने को ये स्ट्रोक मिल रहा है। हमारे बाएं ओर देखिए किस तरह से लोग दर्शक बैठे रास्ते के ऊपर, भोपू की आवाज भी आ रही है, जैसे चौका लगता है, जैसे छक्का लगता है, मानो खुद के घर का कोई खिलाड़ी मैदान के बीच में आग बरसता है। इस तरह के यहाँ से उनको सपोर्ट मिलता है। उन सभी दर्शकों को कमेंट्री बॉक्स से हमारा प्यार भरा नमस्कार। कैरेबियन के ऊपर आया हुआ ऐसा प्रतीत हो रहा है जैसे कि ये भोपू सुनकर लग रहा है। ये है जवाब, देखिए चिल्लम चिल्ली बाएं और किस तरह से सपोर्ट है इस मैदान के ऊपर। दाहिने तरफ महिलाओं भी इस क्रिकेट को देखने के लिए आ चुकी है। ये थोड़ा सा सफल हो चुके थे, ऑफ स्टंप से बाहर एक सिंगल निकला, थोड़ी सी हड़बड़ाहटी वहां पर, दूसरे के लिए पलटे, शायद रनआउट का मौका था, बचे तो आखिर कैसे बचे ये सवाल है निशान। लेकिन 2 रन तब तक खाते में चले गए, टोटल आगे बढ़ा, टोटल पहुंचा 31 रन 3 विकेट के नुकसान पर, चौथा ओवर प्रगति पर। सूरज गावड़े नॉन स्ट्राइक एंड के ऊपर और वारखंड की टीम चाहती होगी अमरुद वेरलेकर को भी बल्लेबाजी का मौका मिले, साथ साथ ये बल्लेबाज भी अच्छी बल्लेबाजी करे, आगे निकले थे जमीन के साथ खेला हुआ ये स्ट्रोक और एक यहाँ पर कवर की दिशा में थोड़ी सी हड़बड़ाहट, पहला रन पूरा, दूसरे के लिए पलटे, मानो विकेट के बीच में ये 2 खिलाड़ी नहीं हिरन दौड़ते हुए नजर आ रहे हैं और 1 रन खाते में जुड़ता हुआ, टोटल जो कि यहाँ पर 33 रन, नेल्सन फिगर ऑन स्कोर बोर्ड 33, लॉस ऑफ 3 विकेट्स। हरीशा फिर एक बार गेंदबाजी के लिए, और ये बार आगे निकले थे, जैसे ही देखा आगे निकलते हुए लगभग ऑफ स्टंप यॉर्कर एक गेंद थी और चली गई विकेट कीपर के हाथों में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान पर। आपको पहली बार इस मैदान के ऊपर मालवनी के आवाज सुनने को मिलेगी। बादल चौधरी मालवनी सम्राट इस मैदान के ऊपर आ चुके हैं। इस बार उड़ा दिया हवा में, जरूर है, खाली क्षेत्र में गेंद जाएगी फाइन लेग की दिशा में, खिलाड़ी जब तक आए गेंद को फील्ड करे, थ्रो करे, 2 रन चुराने का मौका और 2 रन के बदले टोटल अब पहुंचा जो कि 35 रन स्कोर बोर्ड पर 3 विकेट की नुकसान पर।
इन दोनों टीमों की अगर बात की जाए काफी संघर्ष किया है। लीग मैचों में वारकन टीम अपराजित रह चुकी थी, लेकिन आज के क्वालिफायर 1 में यहां पर साइशा 11 पारसेम टीम ने उनको परास्त कर दिया। अब यहां से देखना पड़ेगा कौन सी टीम अंदर चली जाएगी और किसका सफर यही समाप्त हो जाएगा। आगे निकले खेलने के लिए, ये गेंद गैप में से, लेकिन खिलाड़ी कवर बैकअप वहां पर रनआउट का मौका था, आगे खड़े थे विकेटों के और तब तक 2 रन पूरे कर दिए। आधे ओवर यहां पर समाप्त होते हुए 4 ओवरों का खेल समाप्त, 37 रन टोटल स्कोर बोर्ड पर। अभी भी 4 ओवरों का खेल बाकी है और इन 24 गेंदों में यहाँ पर अगर बल्लेबाजी अच्छी होनी है और अच्छे तरह से बड़ा टोटल इस महत्वपूर्ण मुकाबले में खड़ा करना है तो निश्चित रूप से वारकन नागदर टीम को लगभग 70-80 तक पहुंचाना पड़ेगा टोटल। अगर देखना है दूसरी तरफ से 60 के अंदर रोकने की कोशिश जो कि नितेश गड़े करनी कही थी, क्या उसे नक्शे कदम के ऊपर गेंदबाजी होती है। 24 गेंदों में किस तरह से गड़े का मंजर, किस तरह से तय होगा सफर, किसका सफर हो जाएगा समाप्त और किसका सफर हो जाएगा शुरू। ले चलते हैं कमेंट्री बॉक्स में, यहाँ पर आमंत्रित करते हैं मराठी कमेंटेटर समीर पांडे को और इस प्रतियोगिता के दौरान आप सभी से विदा लेता हूं। धन्यवाद। सुरुवातीच्या धक्क्यातनं सावरताना दिसतोय तो वन लव वारकण संघ। सूरज व त्याचा साथीदार अर्थातच सलामीचा फलंदाज अमोल यांच्या खांदी भवितव्य त्यांचं हे पूर्णतः अवलंबून। जीवन मरणाचा प्रश्न असलेला सामना अंतिम फेरीमध्ये स्वप्नवत वाटचाल करत या ठिकाणी भिडण्यासाठी साईशा 11 पारसेम संघाशी कोणता संघ या ठिकाणी निश्चित होईल यावर शिक्कामोर्तब करणारा असा हा उपांत्य फेरीचा सामना। आखूड टप्प्याचा चेंडू केवळ दिशा दिली जाते, चेंडू जातोय तो अर्थातच या ठिकाणी कव्हर पॉईंटच्या दिशेनं एकेरी धाव भाऊच्या खाती। एकेरी धावेने फलंदाजीची फटकेबाजीची संधी ही सलामीचा फलंदाज अमोल याला दिली जाते। ज्या अमोलची बॅट या मालिकेत तडपली नव्हती, मात्र या अति महत्त्वपूर्ण अशा सामन्यामध्ये सलामीला येऊन जे कार्य आपल्या खांदी आहे ते कार्य मनमनात बांधून या ठिकाणी त्या कार्यातनं उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपले 3 साथीदारांना गमावल्यानंतर अमोल हा करताना दिसतोय। नितेश करेकर गोलंदाज, फुलटॉस पद्धतीचा चेंडू, दिशा दिली जाते ती फाईन लेगला, 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत। आपल्या स्क्रीनवर क्षेत्ररक्षक दिसतोय, चेंडू अडवतोय, फेक खराब करतोय, दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते। तिसरी धाव ही संभवनीय होती, मात्र या जोडगोळीमध्ये जे कॉम्बिनेशन आवश्यक असतं म्हणजे एक समन्वय जो आवश्यक असतो तो समन्वय कुठेतरी चुकतोय आणि त्यामुळे संभाव्य असलेली तिसरी धाव ही निघत नाही, तर 2 धावांवर अमोलला हे समाधान मानावं लागतंय। दुहेरी धावांनी धावफलक पुढे सरकतोय तो 40 धावा। अनमोल 21 संघाकडनं या ठिकाणी नितेश करेकर अनुभवी असा खेळाडू आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करतोय व कमीत कमी धावसंख्येत प्रतिस्पर्धी संघाला रोखेन या इराद्यानं गोलंदाजी करतोय। परत एकदा फुल टॉस चेंडू, स्वीपचा बहारदार फटका, चेंडू जातोय तो फाईन लेग क्षेत्रात, 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत। यावेळी मात्र आपल्या हातनं फसगत होणार नाही, गफलत होणार नाही, तर यष्टिरक्षकाच्या हाती मी अचूक फेक करेन यासाठी स्वतःला वेळ देतोय तो फाईन लेगचा क्षेत्ररक्षक, त्यानंतर फेक करतोय। परिणामतः केवळ एकेरी धावेवर अमोलला समाधान हे मानावं लागतंय व 41 धावांपर्यंत मजल पोहोचते ती वन लव वारकण गोवा क्रिकेट संघाची मैदानावर प्रथम फलंदाजी करताना। 41 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात। दिवस रात्र या स्वरूपात या ठिकाणी PPLचा थरार आपण अनुभवतोय तो ऐतिहासिक सुरेश रैना मैदानावरनं। आखूड टप्प्याचा चेंडू, फटका फसतोय, चेंडू हवेत राहतोय, मात्र क्षेत्ररक्षकाच्या बऱ्याच दूरवर चेंडू असल्याने या ठिकाणी झेलजीतचा या ठिकाणी धोका हा उद्भवत नाही, मात्र नैसर्गिक सूर्यप्रकाशात खेळणं आणि त्यानंतर या ठिकाणी आम्ही या ठिकाणी ते आपल्यासाठी सज्ज केलेल्या
लाईट्स आहेत त्या फ्लड लाईट्समध्ये खेळणं यामध्ये थोडासा फरक जाणवतो आणि तोच फरक तीच तफावत दिसते ती क्षेत्ररक्षकाकडनं वारंवार चुका होताना दिसत आहेत आणि ही गोष्ट अपेक्षित आहे आणि या अपेक्षित गोष्टीला निश्चितपणे प्रतिसाद मैदानावर या ठिकाणी आपणास दिसतोय. 42 धावा धावफलकावर फुल टॉस चेंडू फटका फाईन लेगच्या दिशेनं झेल टिपण्याचा प्रयत्न झेल सुटलेला झेल दुहेरी धावात परावर्तित होईल अशी चिन्ह दिसत आहेत व फेक जोपर्यंत स्ट्राईक एंडला येते चकतोय तो अमोल चकतोय तो फलंदाज आणि निश्चितपणे या ठिकाणी फलंदाज धावचित होतोय. वन शॉटचा इशारा पंचांकडनं म्हणजे दुर्दैवी ठरतोय तो अर्थातच या ठिकाणी नागझर संघ. एकही धाव या चेंडूवर मिळत नाही आणि अमोल धावचित होऊन मैदानाच्या बाहेर जातोय. गो टू संजू. पेडणे लेजंड्सचे कॅप्टन वासू आणि व्हाईस कॅप्टन राम महाशन राजू दाभोलकरांक मेळपाक जाय. वासू शेटये आणि राम वोजरी मातशे पेंडलान येवन राजू दाभोलकरांक मातशें मेळपाचें. थँक्यू. आज निश्चितपणे गेल्या 4 दिवसापासून या मैदानावर आपण जो थरार अनुभवतोय तो PPLचा थरार संपेल आणि त्यानंतर उद्यापासनं या ऐतिहासिक मैदानावर बहुचर्चित असलेली ध्रुव चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 ही स्पर्धा सुरू होईल. दिवस रात्र या स्वरूपात निवडक 8 तालुक्यातील संघ नजीकच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही समावेश या स्पर्धेमध्ये लिजंड्स खेळाडू ज्या संघामध्ये आपण पाहू शकतो अशा नियमावलीला अनुसरून भरविली जाणारी भव्य दिव्य अशा स्वरूपाची ध्रुव ट्रॉफी 2021चा थरार उद्यापासनं दिवस रात्र या स्वरूपात या मैदानावर आपण अनुभवू आणि त्याचीच रंगीत तालीम म्हणजे दिवस रात्र या स्वरूपात PPLचे उपांत्य फेरीचे व अंतिम सामने आज आपण अनुभवतोय. तो ऐतिहासिक असलेल्या सुरेश रैना मैदानावरनं गोलंदाज नितेश आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. ओव्हरपेच चेंडू फटका सुरेख निघतोय डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला क्षणाची उसंत न देता डोळ्याचं पातळ लवतं न लवतो तोच सीमारेषा पार केली जाते ती चौकारच्या स्वरूपात व 4 धावाने अमृत वेर्लेकर हा फलंदाज आल्या आल्या आपल्या आगमनाची वर्दी देतोय. चौकारानं स्वतःचं खातं खोलतोय व संघाला परावर्तित करतोय 46 धावांवर. जो प्रेक्षक वर्ग या मैदानावर उशिरा पोहोचला त्या प्रेक्षक वर्गांसाठी माहिती की साखळी फेरीच्या दिवशी जो शेवटचा सामना झाला होता वन लव आर्मी संघाचा त्या सामन्यात 4 षटकात 17 धावा अशी नाजूक अवस्थेत आपला संघ असताना अमृत वेर्लेकर नावाचं वादळ या मैदानावर घोंगावलं होतं व अवघ्या 19 चेंडूतील 65 तडाखेबाज धावा त्यामध्ये 9 टोलेजंग षटकार व 2 चौकार याची खेळी आज अंतिम दिवशी त्याचा संघ हा पोहोचलेला दिसतोय आणि त्याच्याच बहारदार एक हाती कामगिरीच्या जोरावर या ठिकाणी वन लव आर्मी क्रिकेट संघ हा दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात झुंजताना दिसतोय. तो अर्थातच या ठिकाणी परशू 21 अर्बल या संघाविरुद्ध 5 षटकांचा खेळ समाप्त 46 धावा ह्या धावफलकावर क्षेत्ररक्षक ऋषनेत या ठिकाणी फेरबदल दिसतोय. डावपुऱ्याचा फलंदाज स्ट्राईकला डीप लॉंग ऑनला दिसतोय तो वेंगुर्लेचा स्टार उभरता खेळाडू या ठिकाणी राजन केरकर तर गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी गोलंदाज वेगवान गोलंदाज जयेश जो यापूर्वीच्या सामन्याचा सामनावीर ठरला होता तो जयेश हा सज्ज होतोय अर्मल संघाच्या वतीनं. शेहेचाळीस धावा धावफलकावर या 5 षटकांच्या सांगतेखेरीज 6व्या षटकाच्या सुरुवातीस वेगवान गोलंदाज जयेश पंचांच्या उजव्या हाताकडनं मारा करतोय. समोर आहे फलंदाज तो भाऊ. फुलटॉस चेंडू खराब असा चेंडू यष्टीरक्षकाला चकवतोय. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू या दोघांना कोणती संधी न देता सीमारेषा पार करतोय. वाईडचा इशारा पंचांकडनं येतोय त्यावर मिळत आहेत ते 4 धावा म्हणजे एकंदरीत 5 धावा व या 5 धावांनी सांघिक अर्धशतक धावफलकावर 6व्या षटकाच्या सुरुवातीस 51 धावा 51 धावा 6व्या षटकाच्या सुरुवातीस 4 कड्यांच्या मोबदल्यात. डाव्या हाताचा सूरज उर्फ भाऊ दमदार खेळी साकारताना दिसतोय व त्याची दमदार खेळी ही निश्चितपणे नवसंजीवनी देणारी असेल यात कोणतीही शंका नाही. उजव्या यष्टीच्या चेंडू बऱ्याच बाहेर जातोय. अनुभवी पंच चाणाक्ष नजरेनं हा चेंडू
गोलंदाजाचा अवैध असल्याचा निर्वाळा देत आहेत व एकेरी दंडात्मक धाव घोषित करतायत ती प्रतिस्पर्धी असलेल्या वन लव क्रिकेट संघासाठी या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 52 धावा. धावा या धावफलकावर दरम्यानच्या कालावधीत विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगत चेंडू टोलवला जातोय. पहिल्या प्रयत्नात फसगत होते ती क्षेत्ररक्षकाची, मात्र स्वतःला सावरतोय हरमल संघाचा खेळाडू. एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत व खऱ्या अर्थानं या ठिकाणी एकेरी धावेने या षटकाची सुरुवात झाली आहे असं वाटतंय. एकंदर 53 धावा या धावफलकावर 5 षटक 1 चेंडू यांच्या सांगत एकेरीस. पहिला चेंडू हा फुलटॉस स्वरूपाचा उजव्या यष्टीच्या बराच बाहेर होता, वाईड म्हणून घोषित केला होता, त्यावर चौकार. त्यानंतरचा चेंडू वाईड, म्हणजे दोन्ही चेंडू अवैध होते. त्यानंतर एकेरी धावेसाठी चेंडू हा वैध गणला जातो. म्हणजे 5 चेंडू असूनही या षटकातील शेष गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर जयेश हा सज्ज होतोय, आपली दिशा बदलतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीने सज्ज होतोय. हा टप्प्याचा चेंडू सुरेख असा फटका, चेंडू जातो तो स्क्वेअर लेग पट्ट्यात. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. यावेळी मात्र आपल्या हातनं चूक होणार नाही याची दक्षता क्षेत्ररक्षक घेतोय. नेमकी अचूक फेक यष्टीरक्षकाच्या हाती करतोय व एकेरी धावेचा मोबदला अमृत वेर्लेकरला मिळतोय व सांघिक धावसंख्या 54 अशी धावफलकावर परावर्तित झालेली दिसते. ती वन लव वारखंड नागझर संघाची प्रथम फलंदाजी करताना महत्वपूर्ण अशा क्वालिफायर 2 म्हणजेच उपांत्य फेरीच्या सामन्यात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जातोय, चेंडू दगा देतोय तो फळीला. परिणामतः चेंडूने फळीला दगा दिल्यानंतर सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय व भाऊ त्रिफळाची धुवून 5व्या गड्याच्या स्वरूपात सांघिक धावसंख्या 54 अशी असताना मैदानाच्या बाहेर जातोय ओव्हर टू डिसे. मनोज कोरखंडकर कृपया समालोचन कक्षाकडे यायचंय. मनोज कोरखंडकर, कृपया समालोचन कक्षाकडे यायचंय. मनोज कोरखंडकर. चौपन्न धावा ह्या धावफलकावर. 3 to go. 54 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. चेंडू पॅडला स्पर्श करतोय, पायचीसाठी जोरदार अपील. आपल्या वेगानं चकवा दिला जातोय तो फलंदाज दिनेशला. दिनेशही आल्या पावली मैदानावर केवळ हजेरी लावण्याचं काम करतोय व गोलंदाज जयेश याच्या गोलंदाजीवर चकत तो पायचीत होऊन सलग दुसरा बळी या षटकातील म्हणून मैदानाच्या बाहेर जातोय ओव्हर टू डिसे. सागर कोरखंडकर कृपया समालोचन कक्षामध्ये यायचंय. सागर कोरखंडकर. चौपन्न धावा धावफलकावर 7 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजीचा निर्णय जो घेण्यात आला तो काही अंशी अंगलट येतोय, कारण दुसऱ्या बाजूने या ठिकाणी निश्चितपणे जी विश्रांतीची वेळ मिळाली होती त्या विश्रांतीच्या वेळेमध्ये विचार मंथन केला जातोय. तो अर्थातच या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या परशू 21 हरमल क्रिकेट संघाच्या कर्णधाराकडनं प्रतिस्पर्धी संघामध्ये असलेले कच्चे दुवे हे हेरले जात आहेत व नेमकी ते कच्चे दुवे हेरून केलेली टिच्चून अशी गोलंदाजी व त्याचं फलित मैदानावर दिसतंय ते म्हणजे 54 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. PPLचा अंतिम दिवस या अंतिम दिवशी खास आकर्षण म्हणजे आमचे मित्र हिंदीचे समालोचक रेडिओ व्हॉइस म्हणून ज्याला ओळखलं जातं ते आमचे मित्र अशोक नाईक आणि त्यांच्या साथीला मालवणी बादशाह म्हणून ज्याला संबोधलं जातो ते आमचे बादल चौधरी हे अंतिम 2 सामन्याचं समालोचन करण्यासाठी उपस्थित. चेंडू पॅडला स्पर्श करतोय, पायचीसाठी केलेलं जोरदार अपील. या ठिकाणी पंच हे
निश्चितपणे त्याला दाद देत आहेत फलंदाज, बाद असल्याचा निर्वाळ देत आहेत. सलग 3 चेंडूंवर 3 बळी टिपण्याची अनोखी कमया हाय व्होल्टेज अशा सामन्यामध्ये गोलंदाज जयेश करताना दिसतोय. 8व्या गड्याच्या स्वरूपात फलंदाज माघारी परततोय सांघिक 54 धावा असताना. दीपक भाऊ नाव तुझे तळागाळा गाजू दे, हारायला ते करू दे, युवा शक्ती जागू दे, सळसळता तरणे रगत अस्मिताय जागू दे. ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ, चल या पुढे आमचा एकवट एकूच जाप. गोयचे नाव वैर काढ. चल या पुढे. 3 विकेट हॅट्रिक आपण अनुभवल्या आणि त्यानंतरची 4थी विकेट हॅट्रिक महत्वपूर्ण अशा उपांत्यफेरीच्या सामन्यात या ठिकाणी पूर्ण करण्याचा बहुमान प्राप्त करतोय तो गोलंदाज जयेश. कौतुकास पात्र अशी त्याची कामगिरी. निश्चितपणे यापूर्वीच्या सामन्यात तो सामनावीर ठरला होता. 5 चेंडूंवर 20 धावा त्याने फटकेबाजी करताना कुठल्या होत्या तर गोलंदाजी करताना 3 गडी टिपले होते आणि त्याच कामगिरीची पुनरावृत्ती या महत्त्वपूर्ण सामन्यात करताना सलग 3 गडी टिपतोय तो गोलंदाज अर्थातच या ठिकाणी जयेश. जयेश सज्ज तर समोर आहे फलंदाज तो शुभम. उजव्या यष्टीवरचा चेंडू ऑनर ऑफ द स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं हलकेच खेळलं जात येते. पॉईंटच्या दिशेनं सन्मान दिला जातोय. निर्धाव चेंडू गणला जातोय व निर्धाव चेंडूसह 3 गडी टिपणारं नाममात्र 4 धावा 8 धावा खर्च करणारं षटक हे समाप्त होते गोलंदाज जयेश याच्याकरवी. खेळ समाप्त होतोय तो 6 षटकांचा. 6 षटकांच्या सांगतेकरीस या ठिकाणी 55 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. थँक्यू समीर. अँड कॉल गोज टू मिलिंद नाईक, पेन नेम लेजंड्साचो प्लेयर मिलिंद नाईक. मातसो कॉमेंट्री बॉक्सान मेळपाचो मिलिंद नाईक, पेन लेजंडाचो प्लेयर मिलिंद नाईक. सात गड्यांच्या मोबदल्यात 55 धावा. गोलंदाजीची धुरा सांभाळतोय तो अर्थातच या ठिकाणी गोलंदाज नितेश करेकर. वैयक्तिक कोट्यातील दुसरं व संघासाठी 7वं षटक फेकण्यासाठी तो आपल्या स्क्रीनवर येतोय. तर स्ट्राईकला या ठिकाणी असेल तो अर्थातच फलंदाज शुभम. तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज अमृत हा स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज हा शुभम. नितेशचा पहिला चेंडू हा निर्धाव जातोय. आता मात्र अमृतला परत एकदा त्याच कामगिरीची ही ओढावी लागेल जी कामगिरी त्याने यापूर्वीच्या सामन्यात केली होती आणि नेमकी जी साथ दिली होती त्या साधेला प्रतिसाद म्हणून एक टोलेजंग फटका अमृतच्या बॅटमधनं निघतोय तो 6 धावांसाठी. गोलंदाज नितेश करेकर आपल्या बॉलिंग मार्कवर हा सज्ज होतोय. याही वेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत न जाता जमिनीलगत घरंगळत जातोय. पहिल्या प्रयत्नात क्षेत्ररक्षकाकडनं घोडचूक होते आणि त्याचे स्पष्ट परिणाम दिसत आहेत आपल्याला मैदानावर की ज्या ठिकाणी केवळ एकेरी धावेवर अमृतला समाधान मानावं लागलं असतं त्या ठिकाणी 2 धावा अमृतला मिळत आहेत. महत्त्वपूर्ण म्हणजे स्ट्राईक स्वतःकडे राखण्यात अमृतला यशस्वीता प्राप्त होते व या 2 धावांनी धावफलक पुढे सरकतोय. तब्बल 63 धावा 7वं षटक हे प्रगतीपथावर. 63 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात एका सन्मानजनक धावफलकाकडे आगेकूच. ओव्हरपीच चेंडू सुरेख असा फटका. चेंडू व फळी यांचा सुरेख मिलाप आणि त्या सुरेख मिलापानंतर जो ध्वनी उमटला होता तो ध्वनी षटकारासाठी चेंडू गेलाय असं स्पष्टपणे सांगतोय. केवळ प्रतीक्षा होती ती पंचांच्या इशाऱ्यांची. पंच या ठिकाणी औपचारिकता पूर्ण करतायत. अमृतच्या खाती खणखणी षटकार नोंदला जातोय. 6 धावा मिळत आहेत त्या वन लव क्रिकेट संघाला. 71 धावा या धावफलकावर. 69 धावा या धावफलकावर. टू गो.
अमृत एका बाजूने जोरदार फटकेबाजी करतोय. संघाचं उद्दिष्ट काय असेल त्याची आखणी डावाच्या सुरुवातीस कर्णधाराने या ठिकाणी विचार मंथना त्याचा वेळी केली होती आणि त्या धावफलकाकडे निश्चितपणे मी आगेकूच करेन असं ठामपणे अमृत वेर्लेकर हा सांगतोय. आकुड टप्प्याचा चेंडू, एक जोरकस फटका, हा चेंडू मैदानाच्या बाहेर गहा होईल यात काही शंका नाही. अमृत नावाच्या वादळानं मात्र या मैदानावर सनसनाटी निर्माण केली होती व जी निरव अशी शांतता पसरली होती. वन लव वारखंड नागझर क्रिकेट संघाच्या गोटात 7 गडी 50 धावात तंबूत परतल्यानंतर त्या निरस अशा वाटणाऱ्या वातावरणाला आता मात्र या मैदानावर समरस करण्यात कारणीभूत ठरवतोय तो धोकादायक फलंदाज या ठिकाणी अमृत वेर्लेकर. अमृतच्या बॅटमधनं निघतोय तो दुसऱ्या षटकाराचा प्रसाद व या 6 धावांनी धावफलक पाऊण शतकी मजल मारतोय. 75 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. चेंडू पॅडला स्पर्श करतोय. पायचीसाठी जोरदार अपील केलं जात आहे. यावेळी मात्र पंच सांगतायत की विकेटच्या मधोमध सापडला जातोय तो अमृत व अमृतची बहारदार नवसंजीवनी वन लव नागझर क्रिकेट संघाला प्रदान करून देणारी खेळी ही 8व्या कडीच्या स्वरूपात संपुष्टात येते. मात्र दुसऱ्या बाजूने आपण टाळ्यांचा गजर जो ऐकतोय तो अमृतच्या एका बहादर अशा खेळीसाठी संघ नाजूक अवस्थेतनं जात असताना, प्रतिकूल परिस्थितीवर जात असताना संघासाठी तारणहार म्हणून कामी येतोय तो अमृत वेर्लेकर व 2 षटकार 1 चौकार यांच्या सहाय्यानं तब्बल 27 धावांची बहारदार खेळी करत 8व्या गड्याच्या स्वरूपात पायचीत होऊन अमृत वेर्लेकर हा माघारी परततोय. सांघिक 75 अशी धावसंख्या धावफलकावर असताना व त्याची जागा घेण्यासाठी, शुभमला साथ देण्यासाठी गोलंदाज म्हणून जो बरखुबीने भूमिका निभावतो मात्र वेळ प्रसंगी फलंदाज म्हणूनही कामी येतो असा फलंदाज या ठिकाणी धनेश याची वर्णी लागते. ती अर्थातच वन लव वारखंड नागझर क्रिकेट संघासाठी 8 गड्यांच्या मोबदल्यात 75 धावा या धावफलकावर. आकुड टप्प्याचा चेंडू फलंदाजला सकवतोय. यष्टिरक्षकाच्या हाती विसावा घेतोय. अंतिम षटकाची सुरुवात होते ती जयेश याच्याद्वारे व जयेश आपल्या नावलौकिकाला साजेशी अशी कामगिरी करताना दिसतोय. टिच्चून मारा करतोय पण प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना अक्षरशः एकेरी धावेसाठी तो संघर्ष करण्यास भाग पडतोय. 75 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. फुलरलेन पदईचा चेंडू विथ अलॉंग द कार्पेट, जमिनीलगतचा फटका मिड विकेटच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षण तर सुरेख होते. तत्परतेने फेक यष्टिरक्षकाच्या हाती येते. शुभमच्या खाती एकेरी धावेची नोंद होते व फलंदाज धनेशला उर्वरित 4 चेंडूंचा सामना करण्याची संधीही प्राप्त होतोय. परिणामतः धावफलक पुढे सरकतोय. 76 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटच्या षटकातील अंतरिम 4 चेंडूंचा इनिंगची सांगता होण्यासाठी खेळ हा बाकी. 9 नंबरची जर्सी प्रदान केलेला गोलंदाज जयेश आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. रिव्हर्स स्वीपचा इरादा होता मात्र गोलंदाज त्याहूनही हुशार. एक वेगवान चेंडू फेकतोय. वेगानं फलंदाज धनेशच्या बुलंद इराद्यानं तो सुरुंग लावतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. धावसंख्या खोळंबलेली ही 76 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. अंतरिम 3 चेंडूंचा खेळ हा बाकी. चेंडू पॅडला स्पर्श करतोय. पायचीसाठी हलकच अपील. गोलंदाज व यष्टिरक्षक या द्वयींकडनं केलेलं या अपीलमध्ये पूर्णतः उत्साह जास्त दिसत होता. विश्वास तर जरा सुद्धा दिसत नव्हता. पंच या ठिकाणी सांगतायत की चेंडू डावे यष्ट सोडून जाणारा. लेग बाईटच्या स्वरूपात, अवांतर धावेच्या स्वरूपात एकेरी धावेची जोड ही मिळू शकली असती. मात्र पंच आता सांगतायत की चेंडूने बॅटला अंधुकचा स्पर्श केला व त्यानंतर पॅडला स्पर्श चेंडू करतोय. त्यामुळे वैद्य धाव ही फलंदाजाच्या खाती जमा होते. ओव्हरपेच चेंडू, फटका तर लॉंग ऑनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षकाला या ठिकाणी कोणतीही संधी न देता महत्वपूर्ण क्षणी 4 धावा निघतायत ते शुभम याच्या खाती.
81 धावा या धावफलकावर. डावाचा शेवट करणारा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज जयेश आपल्या बॉलिंग मार्फत सज्ज. फुलटॉस चेंडू चकतोय तो फलंदाज, सरळ चेंडू पायाचा वेध घेतोय. यावेळी मात्र अपील हे ग्राह्य असल्याचा निर्वाळा अनुभवी पंच देताना दिसत आहेत. स्पेलची सांगता चौथा गडी टिपत ही गोलंदाज जयेशची होते. डावाचा शेवट होतोय. सरते शेवटी नाणेफेकीचा कौल जिंकून वनलव वारखंड नागझर संघ हा सुरुवातीच्या पडझडीनंतर सावरताना दिसतोय. त्यांचा भरोशाचा आयकॉन खेळाडू ट्रॉफी आमचं दीपक तू ट्रॉफी आमचं दीपक वा कितलो आनंद झाला. जोय 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 वाटार फुलला. शबय 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 नाचे 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 नाचे. ब्लू ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ चल या पुढे आमचं एक वट एकच जाप. दोनचे नाव वैर सिद्ध तुझी जिकोरी खेळ कला फुलोदी. गावचे रायला कसले संगळ एक चालान तोरदी. युवा शक्त ही आमची फाटी कशी नासारखी. चलिया पुढे चांगला वाटार घातुदी. मैदाची गुढी ही सगळ्या ठिकाणा चुदी. दीपक भाऊ नाव तुझे तळागळा घालुदी. हरायला ते करू दी. युवा शक्ती जागू दी. सळसळता करणे रंगत अस्मिताय जागू दी. ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ चल या पुढे आमचं एकवट एकूच जाप. गोयचे नाव वैर का. चाल या पुढे. ट्रॉफी आमचं दीपक तू ट्रॉफी आमचं दीपक वा कितलो आनंद झाला. जोय 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 वाटार फुलला. शबय 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 नाचे 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 नाचे. ब्लू ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ चल या पुढे आमचं एकवट एकूच जाप. दोनचे नाव वैर का. सिद्ध तुझी जिकोरी खेळ कला फुलोदी. गावचे रायला कसले संगळ एक चालान तोरदी. युवा शक्त ही आमची फाटी कशी नासारखी. चलिया पुढे चांगला वाटार घातुदी. मैदाची गुढी ही सगळ्या ठिकाणा चुदी. दीपक भाऊ नाव तुझे तळागळा घालुदी. हरायला ते करू दी. युवा शक्ती जागू दी. सळसळता करणे रंगत अस्मिताय जागू दी. ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ चल या पुढे आमचं एकवट एकूच जाप. गोयचे नाव वैर का. चाल या पुढे. तर रिक्वेस्ट करता सगळे आमचे जे ओनर असतात त्यांच्यानी प्लीज आमच्या उतराक मान दिवन मातशे माचेर येवपाचे. वेलकम ऑल ऑफ देम ऑन बिहाफ ऑफ ध्रुव स्पोर्ट्स क्लब. धन्यवाद संजय. बबलू मातसो कॉमेंट बसून येवपाचो. महादेव बबलू अर्जंट. थैंक यू संजय सर. धन्यवाद समीर. 82 का टारगेट मैच को जीतने के लिए 8 ओवर का मुकाबला. एक निश्चित रूप से अच्छा टोटल इस मैदान पर. और ओपनिंग जोड़ी मैदान पर धीरे धीरे कदम बढ़ा रही है. एक शानदार बल्लेबाजी खास करके अमृत वेरलेकर बीच में मिडल ऑर्डर पर. और उनके बाद अमोल के बल्लेबाजी. शुरू में अमोल ने 22 रन बनाए और उनका बहुत ही बढ़िया जो कि साथ दिया. अमृत वेरलेकर ने टोटल बनाए 27 रन. 81 का टोटल और 82 का टारगेट मैच को जीतने के लिए. ओपनिंग जोड़ी मैदान पर सुदन ठाकुर और सुदन ठाकुर के साथ आनंद पाटिल.
ये ओपनिंग जोड़ी मैदान पर बल्लेबाजी करने के लिए। जो स्क्रीन के सामने दर्शक बैठे हैं दोस्तों, आपसे गुजारिश है थोड़ा अगल बगल में हो जाइए। पहली गेंद, इस बार बढ़िया शॉट, बल्ले के बीचों बीच कवर ड्राइव का एक बेहतरीन शॉट, गेंद निकलते हुए एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ, सीमा रेखा को पार करते हुए 4 रन के लिए। चौके के साथ शुरुआत होती हुई मैदान पर परशु 21 हरमल क्रिकेट टीम और होने के साथ वल्लभ वारखंड नागजर क्रिकेट टीम, इन दो टीमों के बीच में चलता हुआ ये मुकाबला एक अच्छा टोटल है। और इसी बीच अगली गेंद सामने से शॉट ऑफ लेन, इस बार हुक किया गेंद को, गेंद हवा में स्क्वायर लेग बाउंड्री, लगभग 5 लेग बाउंड्री की तरफ गेंद निकलते हुए 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर। दूसरा लगातार चौका, पहला एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर, दूसरा लगभग फाइन लेग बाउंड्री पर, और 2 चौके के साथ एक अच्छी शुरुआत मैदान पर। पावर प्ले की अगर बात की जाए तो बिना किसी नुकसान से स्कोर हो चुका है 8 रन। टारगेट मैच को जीतने का 82 रनों का, और इसका जवाब दे रही है मैदान पर। बड़ा शॉट पुल किया इस बार बड़ी खूबसूरती के साथ, गेंद निकलती हुई डीप स्क्वायर लेग की तरफ, सीमा रेखा से ऊपर से निकलती हुई गेंद 6 रन के लिए। बहुत ही बढ़िया शुरुआत, आक्रामक बल्लेबाजी सुदन ठाकुर, लगातार 2 चौके एक छक्का लगाते हुए अपने इनिंग में, और स्कोर काफी तेजी के साथ आगे बढ़ता हुआ 14 रन बिना किसी नुकसान से। सामने से दूर वाले छोर से राइट आर्म ओवर द विकेट, दोनों टुलस्कर अपने बॉलिंग मार पर। अच्छी गेंद, इस बार एक पुलर लेन की गेंद, वहीं पर सामने खेला, विकेट कीपर तेजी के साथ आते, गेंद को उठाते, फील्ड करते, रन की संभावना को समाप्त कर दिया। दर्शकों से खचाखच भरा हुआ मुर्मू से तुए सुरेश रैना मैदान, पेंडिंग प्रीमियर लीग। ओवरपिच गेंद सामने लॉफ्ट किया, स्लॉट में गेंद मिली, और एक शानदार शॉट डीप लॉन्ग ऑन, सीमा रेखा से बाहर, गेंद 6 रन के लिए। ओवर टू डीजे। में आक्रामक बल्लेबाजी सुदन ठाकुर, एक से बढ़कर एक शॉट लगा रहे हैं, और स्कोर पहुंचा टोटल 20 बिना किसी नुकसान से 20 रन स्कोरबोर्ड पर। एक बहुत ही अच्छी शुरुआत, 82 का टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए, और पावर प्ले में आक्रामक बल्लेबाजी सुदन ठाकुर, उनका साथ दे रहे हैं साथी बल्लेबाज ओपनर बल्लेबाज आनंद पाटिल, और देखना होगा कमेंट्री बॉक्स की ओर से बॉलिंग में परिवर्तन दिखाई देता हुआ साजू नाइक, बॉन्ड के नाम से ज्यादा जाने जाते हैं, बहुत ही अच्छे खिलाड़ी, बहुत ही अच्छी गेंदबाजी के लिए जाने जाते हैं। वो अपने बॉलिंग मार पर, और सामने से पावर प्ले में जो शुरुआत होनी चाहिए थी वो मैदान पर करते हुए ओपनर बल्लेबाज खास करके सुदन ठाकुर। स्ट्राइक एंड पर आनंद पाटिल, इस मैदान पर ओवरसीज खिलाड़ी, उस गांव से बिलोंग करते हैं, बहुत ही शानदार ऑलराउंडर खिलाड़ी है वो स्ट्राइक एंड पर, और गेंदबाजी पर साजू नाइक। इस बार बड़ा शॉट मारना चाहते थे, टॉप एज लगा, गेंद विकेट कीपर के हाथों में निकले, और इसी के साथ एक पहला विकेट वापस निकलता हुआ डीजे। आमचं दीपक दूर ट्रॉफी आमचं दीपक वा कितलो आनंद झाला, जोय 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 वाटार फुलला, शबय 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 शबय, नाचे 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 नाचे, दूर ट्रॉफी चल या पुढे, दीपक भाऊ चल या पुढे, आमचं एक वट एकूच जाप, गोयचे नाव वैर
विकेट वापस 20 रन, एक अच्छी साझेदारी, लेकिन खास करके काफी निराश किया अपने टीम को आनंद पाटिल ने। एक बहुत ही अच्छे बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। फिलहाल सुदन ठाकुर शानदार बल्लेबाजी कर रहे हैं और उनका साथ देने के लिए और एक नए बल्लेबाज मैदान पर नरेश मयेकर कमेंट्री बॉक्स में हमारे साथ निखिल कुडव पूरी स्कोरिंग की जानकारी दे रहे हैं और समीर पांडे जय भोसले के साथ थोड़ी देर के बाद अब जरूर जुड़ जाएंगे बादल चौधरी मालवणी कमेंट्री के साथ। फिलहाल साजू नाइक सफलता हासिल करते हुए अपने फील्डिंग को थोड़ा सा ठीक ठाक कर रहे हैं। एक 15-16 कदमों का रनअप राइट आर्म ओवर द विकेट और सामने बल्लेबाज नए बल्लेबाज मैदान पर नरेश मयेकर। बैकफुट पर जाकर कट किया इस बार गेंद को, पॉइंट पर फील्डर, और जब तक गेंद को उठाते फील्ड करते एक जोरदार अपील रन आउट के लिए और अंपायर की उंगली ऊपर। तो इसी के साथ और एक धक्का लगता हुआ एक बड़ी अच्छी शुरुआत के बाद लगातार दूसरा विकेट खो दिया मैदान पर इस टीम ने। Trophy. Yes, guys. Dhruva Trophy. We are coming back with this Dhruva Trophy 2021, and this grand event will be going to start on this 29th of November till 1st of December. We'll be having this grand finale on 1st of December. We'll be having 8 teams participating from across Goa and Maharashtra as well. As you all know, we are also having overseas ने स्पेल में शानदार गेंदबाजी की और इसी बीच और एक नए बल्लेबाज मैदान पर धनंजय वस्त बल्लेबाजी के लिए। पहले विकेट के बीच में साझेदारी, लेकिन दूसरा विकेट साजू नाइक आज बल्लेबाजी में निश्चित रूप से जो कि नाखुश किया 0 पर, लेकिन उसकी कमी बिल्कुल गेंदबाजी में जो कि पूरी कर रहे हैं मैदान पर। एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर कमेंट्री बॉक्स की ओर से राइट आर्म ओवर द विकेट। शफल हुए खेलना चाहते थे, इस बार ऑन साइड पर गेंद चली गई विकेट कीपर के साथ और विकेट कीपर के साथ एक बार फील्ड होती हुई साजू नाइक अपने बॉलिंग मार्ग पर। स्ट्राइक एंड पर धनंजय वस्त सामना करते हुए अगली गेंद का साजू नाइक की गेंदबाजी का छोटी गेंद इस बार खेलना चाहते थे, विकेट कीपर से हाथों से थोड़ी सी जरूर गेंद फिसली थी ऑफ स्टंप से, बहुत ज्यादा बाहर, वाइड बॉल का इशारा और बड़ी देर के बाद 1 रन जो कि स्कोर के खाते में। थैंक यू सर। तो अंपायर का कॉल एक बार फिर से, जो रन था वो अब नहीं हो सकता है जो कि स्कोरिंग के खाते में, तो स्कोर वहीं पर रुका हुआ। बीस रन 2 विकेट पर 82 का टारगेट मैच को जीतने के लिए। और इस बीच में एक बार फिर से साजू नाइक अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर गेंद स्लिप पर फील्डर फील्ड होती हुई रन की कोई संभावना को बिल्कुल समाप्त कर दिया। पावर प्ले में 2 फील्डर, एक डीप लॉन्ग ऑन और दूसरा डीप मिड विकेट बाउंड्री पर 2 फील्डर। सामने से शुरुआत बढ़िया रही थी, पहले ही ओवर में सुदन ठाकुर ने आगाज किया था, लेकिन उसके बाद से बहुत ही शानदार कमबैक किया। आनंद पाटिल आउट हुए और आनंद पाटिल के साथ नरेश मयेकर वो भी सस्ते में लौटे मैदान पर। चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन, शानदार विकेट कीपिंग, गति में परिवर्तन किया था। बल्लेबाज बिल्कुल फ्रंट फुट पर खेलना चाहते थे, चकमा खा गए गेंद के साथ। एक शानदार ओवर और निश्चित रूप से तालियां होगी इस ओवर के लिए। मेडन ओवर साजू नाइक का इस मैदान पर। पावर प्ले में मेडन ओवर बिल्कुल दाद देनी पड़ेगी गेंदबाजी को। फिलहाल पावर प्ले का 2 ओवर का खेल समाप्त हुआ और 2 ओवर समाप्ति के बाद स्कोर रुका हुआ 20 रन 2 विकेट पर। Thanks for the Deepak sir
to giving the opportunity for us to play this big, huge tournament. Thanks for that. One of the best tournament, Dhuru Parsa tournament we are playing tomorrow. Till now in Goa, nobody has done taluka level day-night tournament. In that, two players, outstation players are there. Best 16 players are coming from there. सामने से बल्लेबाजी में 27 रन। अमृत वेरलेकर बॉलिंग बार पर शानदार गेंदबाजी साजू नाइक की, यही करिश्मा क्या था इस मैदान पर विकी पंडित ने, और विकी पंडित के साथ राजू केरकर, बहुत ही शानदार गेंदबाजी इस मैदान पर। अमृत वेरलेकर फील्डिंग में परिवर्तन, पावर प्ले का खेल समाप्त हुआ, अब फैला दी गई फील्डिंग मैदान पर, और देखना होगा किस तरह से बल्लेबाजी होती है इस ओवर में। छोटी गेंद इस बार बैकफुट पर जाकर खेला, गेंद को ऑन साइड पर गेंद निकली, बैकवर्ड्स की तरफ लंबी दौड़ लगाई फील्डर ने, और लगभग आखिर में गेंद निकलते हुए बाउंड्री लाइन की तरफ 4 रन के लिए। बड़ी देर के बाद एक शानदार शॉट, टोटल टीम का स्कोर 24, पूरे रन 24 के, जो कि सुदन ठाकुर के। ओवर पिच गेंद मिस टाइम कर बैठे इस बार, गेंद हवा में, और इसी के साथ और एक बड़ा विकेट छटकाते हुए टॉप पेच लगा, बड़े शॉट के लिए निकले, लेकिन शानदार फील्डिंग, एक अच्छा कैच, और एक विकेट का आगाज, तीसरा धक्का लगता हुआ स्कोर बोर्ड पर टोटल 24 लॉस ऑफ 3 विकेट। ओवर टू डीजे। अपने इनिंग में 3 चौके लगाए, 2 छक्के लगाए, 24 पर खुद के व्यक्तिगत, और नए बल्लेबाज नीतीश गडेकर मैदान पर। तीसरा धक्का, बहुत ही अच्छी गेंदबाजी, साजू नाइक ने शुरुआत बढ़िया की, अमृत वेरलेकर और एक बड़े अच्छे ऑलराउंडर खिलाड़ी, और सामने नए बल्लेबाज नीतीश गडेकर और उन्हीं के साथ धनंजय वस्त। थोड़ा सा परिवर्तन मैदान पर दिखाई दे रहा है फील्डिंग में। अपने बॉलिंग मार्ग पर राइट आर्म राउंड विकेट दूर वाले छोर से एक पुलर लेन की गेंद, बाहरी किनारा, गेंद हवा में निकली विकेट कीपर के साथ, और गेंद निकलती हुई जब तक गली की तरफ, 1 रन दूसरे के लिए निकले दोनों बल्लेबाज। लगभग थोड़ा सा संकट था, बाहरी किनारा लगा था, गेंद निकली थी सिली मिड ऑफ की तरफ, लगभग कवर पॉइंट की तरफ, लेकिन 2-3 फील्डर के सामने गेंद गिरी, और जब तक गली पर गेंद को फील्ड करते, फिर से रन जो कि स्कोर के खाते में। स्कोर आगे बढ़ा, 26 पर पहुंचा, 26 लॉस ऑफ 3 विकेट, 26 रन 3 विकेट पर। खेल जारी तीसरे ओवर का। अमृत वेरलेकर सामने से अपने बॉलिंग मार्ग पर राइट आर्म राउंड विकेट। और पिच गेंद, बड़ा शॉट, सीधा हाथों में, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद सीधे फील्डर के हाथों में चली गई, और चौथे विकेट का पतन होता हुआ।
एक के बाद एक विकेट गिरते जा रहे हैं मैदान पर परशु 21 हरम्बल क्रिकेट टीम। जो शुरुआत की थी पावर प्ले में पहले ओवर में सुदन ठाकुर ने, लग रहा था मुकाबला आसान, लेकिन साजू नाइक ने कमबैक किया और उसके बाद अमृत वेरलेकर सफलता हासिल करते हुए अपने टीम को और एक नए बल्लेबाज मैदान पर वीरेंद्र नाइक। एक साझेदारी बनानी पड़ेंगे इस मैदान पर, इस मैच को आगे बढ़ाने के लिए, क्योंकि सामने से बिल्कुल शानदार गेंदबाजी हो रही है। एक अनुशासित गेंदबाजी के साथ फील्डिंग साथ दे रही है और मैदान पर लेफ्ट हैंडर बल्लेबाज आते हुए वीरेंद्र नाइक। थोड़ा सा फील्डिंग को ठीक ठाक कर रहे लेफ्ट हैंडर बल्लेबाज। जिस तरह से आए मैदान पर अमृत वेरलेकर, अब लेफ्ट हैंडर बल्लेबाज के लिए सामने अपने बॉलिंग मार्क पर ओवर द विकेट अगली गेंद लेकर। अच्छी गेंद, सम्मानजनक खेला ऑफ साइड पर, बहुत ही अच्छा क्रिकेट, सम्मानजनक खेला बैकफुट पर और उतनी शानदार फील्डिंग, गेंद को फील्ड करते रन की संभावना को समाप्त कर दिया। स्कोर वहीं पर रुका हुआ, टोटल 26 रन 4 विकेट पर। ऑन साइड पर एक डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर डीप मिड विकेट, एक डीप स्क्वायर लेग, ये फील्डिंग की जमावट। ऑन साइड पर लगभग बाउंड्री लाइन पर फील्डर को तैनात किया है कैचिंग पोजीशन में। वीरेंद्र नाइक स्ट्राइक पर सामना करते हुए और बॉलिंग मार्क पर अमृत वेरलेकर। इस बार घूमकर मारना चाहते थे, गेंद चली गई विकेट कीपर के पीछे, 1 रन इस बीच में स्कोर के खाते में। इस 1 रन के साथ से स्कोर। आमचे लेडीज जे पेंडल आहात त्याच्या फुडल्यान जे उबे आहात त्यांना तो प्लीज स्कोर मातशे समजून घ्या, फाटल्यान लेडीज बसलेले आहात त्यांना मॅच दिसना, तुम्ही मातशे एकतर अजून टेंडान बसना नाल्यार सायडीन तरी रावपाचे प्लीज। फाटल्यान जे लेडीज आमचे बसलेले आहात त्यांना मॅच दिसना, तुम्ही सायडीन मातशे रावपाचे। थोड़ी सी बातचीत Thank मैदान you. पर खिलाड़ियों के बीच में। थैंक यू संजू सर, रन लेना चाहते थे लेकिन जैसे ही देखा विकेट कीपर के पीछे फील्डर है। अमृत वेरलेकर का शानदार ओवर, 2 विकेट चटकाए अमृत वेरलेकर ने इस ओवर में। साजू नाइक ने बहुत ही किफायती गेंदबाजी की। इससे पहले ओवर में शुरुआत की थी दोंडू तुलसकर ने, थोड़ा सा महंगे जरूर साबित हुए थे, लेकिन उसके बाद लगातार 2 ओवर और उन 2 ओवर में अब तक 4 विकेट खोए मैदान पर। अगर दोनों टीमों की बात की जाए 3 ओवर की खेल के बारे में तो लगभग यही स्थिति थी टीम की स्कोरिंग के बारे में। थोड़ा सा आगे जरूर है, लेकिन 4 विकेट परशु 21 हरम्बल क्रिकेट टीम ने मैदान पर खो चुकी है। और एक परिवर्तन दिखाई देता हुआ गेंदबाजी में। सरिन परब बॉलिंग मार्क पर कमेंट्री बॉक्स की ओर से। बैकफुट पर जाकर कट करना चाहते थे, एक शॉर्ट ऑफ प्लेन गेंद चली गई टिप्पा खाने के बाद विकेट कीपर के हाथों में, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। ऑफ साइड पर एक डीप एक्स्ट्रा कवर, कमेंट्री बॉक्स के सामने बिल्कुल लॉन्ग ऑफ बाउंड्री पर 2 फील्डर ऑफ साइड पर और उसी के साथ स्लिप के साथ कवर पॉइंट और एक शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर ऑफ साइड पर। शॉर्ट ऑफ प्लेन गेंद, फिर से शॉर्ट पिच, बाउंसर, वाइड बॉल का इशारा। एक और रन जुड़ता हुआ टीम के स्कोर के खाते में। टारगेट है मैच को जीतने के लिए 82 रनों का, 82 का खेल जारी चौथे ओवर का। इस ओवर के बाद आधे ओवर का खेल अभी भी बाकी है, एक ध्रुव ओवर वो भी मैच का बाकी है। और सरिन परब अपने बॉलिंग मार्क पर। अच्छी गेंद कलाई को पे हल्के से मोड़ा गेंद को स्क्वायर लेग की तरफ।
और जब तक विकेट कीपर जाते गेंद को उठाते फील्ड करते, लगभग चलते चलते 1 रन स्कोर के खाते में और पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 1 रन मिला स्कोर में, 28 पर पहुंचा टोटल स्कोर 4 विकेट पर। एकमात्र बल्लेबाज शुरू में सुदन ठाकुर 24 रन खुद के व्यक्तिगत, एक से बढ़कर एक बड़े शॉट लगाए सुदन ठाकुर ने, लेकिन बाकी के बल्लेबाज खास करके आनंद पाटिल पर काफी दारोमदार थे, बहुत ही अच्छे खिलाड़ी, लेकिन उन्होंने काफी निराश किया इस मैदान पर। सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज वीरेंद्र नाइक, घूमकर मारना चाहते थे फाइन लेग पर, लेकिन ठीक से संपर्क नहीं रहा विकेट कीपर के साथ से। गेंद निकलती हुई स्लिप की तरफ, गेंद फील्ड होती हुई, और एक बार फिर से धीरे धीरे अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर गेंदबाजी करने के लिए कमेंट्री बॉक्स की ओर से सरीन परब। रिक्वेस्ट टू स्वप्नील मळिक, मुन्ना दाभोलकर मातशें अर्जंट येवपाचें। स्वप्नील मळिक, मुन्ना दाभोलकर, ऑल्सो बंड्या। इस बार शॉट ऑफ लेन गेंद, बड़ा शॉट, डीप फाइन लेग बाउंड्री की तरफ गेंद निकलती हुई सीमा रेखा से ऊपर से 6 रन के लिए। ओवर टू डीजे। चार रन के साथ स्कोर आगे बढ़ा 38 रन पर, 38, 4 विकेट पर। आधे ओवर अभी भी बाकी है। टारगेट मैच को जीतने का 82 रनों का। अक्रॉस दी लाइन खेलना चाहते थे, गेंद निकली शॉर्ट फाइन लेग पर, विकेट के पर तेजी के साथ जाते, गेंद को उठाते, फील्ड करते, अंपायर का इशारा आता हुआ 22 का। फिलहाल 1 रन और मिल गया स्कोर में। खेल इसी के साथ रुका हुआ मैदान पर, जो कि टोटल 39, 39 रन, 4 ओवर, और आने वाले 4 ओवर का खेल अभी भी बाकी, यानी 24 गेंदों का खेल मैच को, जो कि अभी भी बाकी निर्धारित 8 ओवर में, और 24 गेंदों में 43 रन, 24 बॉल्स 43 रन्स इस मैच में। फिलहाल बॉलिंग में परिवर्तन, और कमेंट्री बॉक्स में आइए जुड़ जाते हैं आज इस सुरेश रैना तुए मैदान पर, जो कि बादल चौधरी। आइए बादल, आपका स्वागत कमेंट्री बॉक्स में। नमस्कार, धन्यवाद अशोक नाईक। देवबारा करो गाववाल्यानो, मालवणी कोकणी आकाशवाणीच्या पेडणे केंद्रावर सगळ्यांचं हात जोडून स्वागत। पहिली बॅटिंग करताना वन लव वारखंड संघान 81 धावा उभे केले, 82 रन्साचा टार्गेट, आणि ह्याचो पाठलाग करताना परशू 21 अरंबोल संघ। पहिल्या 4 ओव्हरीचो खेळ संपलो आणि रन झाले ते 39, 39। 4 ओव्हरीचो खेळ अजून शिल्लक, अजून 43 रन्सांची गरज असा उरलेल्या 4 ओव्हरीत।
स्ट्रायकर एंडच्या दिशेन वीरेंद्र नाईक, नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेन नितेश गडेकर. बॉलिंग मार्कवर धनेश, 5व्या ओव्हरीचो ह्यो पहिलो चेंडू. बॅटची कड घेऊन चेंडू थर्ड मॅनच्या दिशेन. क्षेत्ररक्षण खूपच सुंदर. नंबर 11ची जर्सी स्क्रीनवर येता फील्ड करता तोपर्यंत 1 रन. दिनेशचो क्षेत्ररक्षणाचो खूपच सुंदर नमुनो. नक्कीच आपल्या संघासाठी दिनेशने 3 धावा वाचवले. शॉट थर्ड मॅनवर दिनेश फिल्डिंग करताना. वीरेंद्र नाईकच्या खात्यात अजून 1 रन. वीरेंद्र पोचलो आपल्या वैयक्तिक 11 रन्सावर. आणि दुसऱ्या बाजून परशू 21 अरंबोल संघ 40 रन्सावर. अजून 42 रन्सांची गरज. 23 चेंडू शिल्लक रवले. धनेश बॉलिंग मार्कवर. नितेश गडेकर मिस्टर 360 स्ट्रायकर एंडच्या दिशेन. कोलवा टप्प्याचा चेंडू होतो. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या कपडावरसून बघता बघता चेंडू आखांड्याच्या पहिल्या आडी. पंचांचो इशारो षटकाराचो. टांगा पलटी, घोडे फरार षटकार. पावळेचा पाणी पाष्टाक. षटकारनीची धावसंख्या 46 रन्सावर 46. नितेश गडेकर 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा पराक्रम आतापर्यंत किमान 3 वेळा ह्या खेळाडूच्या नावावर असा. आणि गेल्या वर्षी महाराष्ट्रातली मोठी एक स्पर्धा कोकण नऊ प्रीमियर लीग या स्पर्धेत अंतिम सामनावीर हो बहुमान ज्या खेळाडूच्या नावावर असा असो नितेश गडेकर मिस्टर 360 स्ट्रायकर एंडच्या दिशेन. षटकारनीची धावसंख्या स्थिरावली 46 रन्सावर 46. खराब चेंडू. पंचांचो इशारो वाईड चेंडूचो. अवांतरच्या स्वरूपात 1 रन. बघता भजी मागता वडे. समुद्रात मासो आणि तडीक मॉल अशा प्रकारचो हो वाईड चेंडू. पंजाब टू हरियाणा असा ज्याका क्रिकेटच्या कॉमेंट्रीमध्ये म्हटलं जातं अशा प्रकारचो खराब चेंडू. 1 रनची धावसंख्या 47 47. कोलवा टप्प्याचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेन. 1 रन तर अगदी सहज मिळतलो. नितेशच्या खात्यात 1 रन आणि 1 रनचा धावसंख्या 48 पर्यंत 48. 5व्या षटकात धनेश 3 चेंडूंचो खेळ झालो समाप्त. अजून 3 चेंडूंचो खेळाचा बाकी. रन झाले ते 48. पुलटा चेंडू. बॅटची कड घेऊन चेंडू गेलो थर्डमॅनच्या दिशेने. 1 रन पूर्ण झालेलो. ओव्हर थ्रो. बॅकअप मात्र खूपच सुंदर. आमच्या जुन्या काळातील उत्कृष्ट व्हॉलीबॉल खेळाडू उदय फडते साहेब मैदानावर उपस्थित असत. उदयजी फडते साहेब तुमचं मनपूर्वक स्वागत असा या पेडणे प्रीमियर लीगच्या अंतिम दिवशी. तुमका विनंती असा मान्यवर कक्षात येऊन तुम्ही स्थानापन्न होऊचे. सन्माननीय उदयजी फडते साहेब स्वागत असा. उदयजी फडते साहेब तुमच्यासारखे जुने जाणते खेळाडू आमच्या पाठीशी मार्गदर्शक म्हणून असत आणि त्यामुळेच आमचा प्रवास चालू असा. 1 रनसान धावसंख्या 50च्या अगदी उंबरठ्यावर येऊन थांबली. 49 रन्सावर 49. परत एकदा नितेश गडेकरचा फटको. इला मनात आणि गेला दुकानात. परत एकदा पावळेचा पाणी पाष्टाक. षटकार. डीजे 55 55 ह्या षटकारनीची धावसंख्या 55 रन्सावर 55. सिद्ध तुझी जी कोरी खेळ कला फुलोदी गावचे रायडर कसले संगड एक चालान तोडदी. युवा शक्ती ही आमची फटी कशी सारखी चलया पुढे चांगला वाटार घालुदी. पंचावन्न रन्सावर पाचक्याचो डबल गेम जेका म्हटलं जाता. 55. नितेशच्या बॅटमधून बाहेर पडलेलो हो दुसरो षटकार. वैयक्तिक 14 आणि सांख्यिक 55 रन्सावर नितेश गडेकर स्ट्रायकर यांच्या दिशेन. परत एकदा मोठो फटको. आकांड्याच्या पहिला आडी. इली लहर आणि केलो कहर.
तिसरो षटकार एकूण नितेशच्या या इनिंग मधलो आणि या षटकारांची धावसंख्या 61 रन्सावर 61 डीजे. थँक्यू डीजे थँक्यू. शेवटच्या 18 चेंडूंचो खेळ रवलो शिल्लक, अजून 21 रन्सांची गरज. थँक्यू बादल. सो सगळ्या लोकांक एक कळणी आसा, तुमकां खबर आसतलें की आमचे जशे यंग टॅलंट वयर येवपाक जाय टेनीस बॉल क्रिकेटीन, तशेंच आमचे जुने जाणटे जे खेळाडू आसात तेंचे सुद्दां खेळ बघपाचे खूब जाणांक योग नासता, कारण आमी सगळे भुरगे आसा, आतांचे जे यंग जनरेशन आहा तेंच्यांनी कदाचित ह्या प्लेयरांचो खेळ पळोवंक नासतलो. म्हणून आमचे पेडणे लेजंड्स आणि मांद्रेम लेजंड्स अशे 2 टिमी आमी सगळे आमचे लेजंड प्लेयरांचे केलेले आसात. ते प्लेयर असे जावन आसात पेडणे लेजंड्साचे वासू शेटये कॅप्टन ओझरी, रामा शेटये ओझरी, मिलिंद नाईक हसापूर, समीर धुरी कासारवडणे, संजय तुळसकर नागझर, महेश राहुल धारगळ, प्रदीप आसोलकर पेडणे, नरहरी पेडणेकर जेका बाबू म्हणटा आमी पेडणे, अजय नार्वेकर कोरगांव, सुनील नाईक नैबाग, ज्ञानेश्वर गवंडी तांबोसे आणि दत्ताराम मोठे तोरसे असे जावन आसा हे पेडणे लेजंड्साचे प्लेयर. मांद्रेम लेजंड तुमकां सांगतले हे ओरी उपरांत. थँक्यू. 5व्या ओव्हरीचो खेळ सोपलो, रन झाले ते 61. या दरम्यान ध्रुव ओव्हरची सुरुवात. सगळे खेळाडू असतले 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, सगळेच्या सगळे फिल्डर 11च्या 11 फिल्डर 30 यार्ड सर्कल मध्ये. चेंडू खूपच सुंदर वेगवान चेंडू. साजू बॉन्ड, माय नेम इज बॉन्ड, साजू बॉन्ड बॉलिंग मार्कवर. एका ओव्हरीत हॅट्रिक बघताना खूप दुर्मिळ असता, पण पेडणेच्या मैदानावर एकाच मॅच मध्ये 2 वेळा विकेट हॅट्रिक करण्याचा पराक्रम ज्या खेळाडूच्या नावावर असा. सिंधुदुर्गात मालवण बोर्डिंग मैदानावर कोकण नाऊ स्पर्धेमधलो एक मॅन ऑफ द मॅच ज्याच्या नावावर असा, असो बॉन्ड बॉलिंग मार्कवर. नंबर 45 ची जर्सी. 61 धावसंख्या. टप्प पडल्यानंतर थोडस आतल्या दिशेने गेलेलो चेंडू, उरलेलं काम विकेट किपरने केला पूर्ण. परत एकदा चेंडू रवलो मेडन. धावसंख्या स्थिरावलेली 61 रन्सावर. सलग 2 चेंडू अक्षरशः जखडून ठेवला वीरेंद्र नाईकला साजू बॉन्डने. आपल्या नावारूपाक साजेशी कामगिरी साजू बॉन्डची. धावसंख्या 61, अजूनही 21 रन्सांची गरज. खोलवर टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू आखांड्याच्या पहिल्या आडी चौकारासाठी. 65 धावसंख्या. 65 ध्रुव ओव्हर. एक आगळा वेगळा षटक तुमच्या सगळ्यांसाठी. त्या षटकामध्ये असलेले सगळे खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या अगदी आतमध्ये. आणि लायसन्स टू किल हे जेम्स बॉन्डच्या पिक्चरची चित्रपटाची आठवण करून देणार हे षटक. 3 चेंडूंचा खेळ संपलो. परत एकदा साजू बॉन्ड बॉलिंग मार्कवर. बॅटची कड घेऊन चेंडू फाईन लेगच्या दिशेने जाता जाता शॉर्ट फाईन लेगच्या वड्यात जाऊन पडलेलो चेंडू आणि वीरेंद्र नाईक एक चौकार मारल्यानंतर तंबूच्या दिशेने. संघाची धावसंख्या 65 असताना. थँक्यू डीजे. धावसंख्या स्थिरावलेली 65 रन्सावर. 65. 14 बॉल शिल्लक उरले. 14 बॉलान 17 रन्साची अजून गरज उरली. 14 बॉल 17. रिक्वायर्ड 17 फ्रॉम 14 डिलिव्हरीज. न्यू बॅटर स्ट्रायकर यांच्या दिशेने जयेश ज्याचं नाव असा. बॉलिंग करताना विकेटची हॅट्रिक ज्या जयेशने आपल्या नावावर केली तो जयेश लेफ्ट हँडेड बॅटर. जोरदार अपील आणि हो दुसरो विकेट साजू बॉन्डच्या नावावर. सलग दुसरो खेळाडू तंबूच्या दिशेने. ज्या जयेश कडसून अपेक्षा होती एका भागीदारीची तो जयेश तंबूत परतलो. थँक्यू डीजे. तसेच आमचे मांद्रेम लेजंड्स, या मांद्रेम लेजंड्साचे प्लेयर जावन आसात शांबा दाबोलकर कॅप्टन ऑफ मोरजीम,
Sachin Shedgaonkar, man from Morjim, Arun Kole, man from Chopde, Mahesh Kamri, man from Parse, Ullas Chandroji, जगा मी उला म्हणून ओळखता फ्रॉम पारसे, प्रसाद तुयेकर फ्रॉम तुये, रविकांत साळगावकर फ्रॉम मांद्रे, विजय नागवेकर फ्रॉम मांद्रे, देविदास नाईक फ्रॉम हरमल, कांता परब फ्रॉम पालिये, संजय तळकर फ्रॉम केरी आणि राजन नार्वेकर फ्रॉम केरी. हे जाऊन आसात मांद्रे लेजंड्साचे सगळे लेजंड्स. थँक्यू. ओव्हर टू बादल. संजय ह्या नंतरचा हे सामनो असा सगळ्यांचं लक्ष लागलो ह्या सामन्याकडे. लिजेंडरी खेळाडूंचं लिजेंडरी सामनो. मनापासून आभार दीपक भाई, एवढ्या सुंदर मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही अशा खेळाडूंका परत एकदा मैदानावर बोलवलात की ज्या खेळाडूंचा खेळ बघून बघून अनेक खेळाडूंनी क्रिकेटर होऊची स्वप्न बघितली. अशा आमच्या जुन्या जाणत्या मार्गदर्शक खेळाडूंचा खेळ ह्यानंतर लगेच तुमच्या समोर सामना चालू होतलो. साजू बॉन्ड ऑन अ पॉसिबल हॅट्रिक. रुपेश कालांगुडकर आमचा फोटोग्राफर. येस इज देअर. थँक्यू. रन झाले ते 65. 65 अजून 17 रन्सांची गरज. 13 बॉल फक्त उरले. साजू बॉन्ड तुका संधी असा हॅट्रिकची. ह्या मॅच मध्ये पहिली बॉलिंग करताना जयेशची हॅट्रिक आपण बघितली, ज्या जयेशला साजू बॉन्डने दुसऱ्या विकेटच्या स्वरूपात ह्या ओव्हरमध्ये बाद केला. एकूण धावसंख्या स्थिरावलेली 6 गड्यांच्या मोबदल्यात 65 रन्सावर आणि नवीन फलंदाज स्ट्रायकर यांच्या दिशेने राजन केरकर उर्फ डीके. महाराष्ट्राचा एक गुणवान खेळाडू, आक्रमक दर्जाचा खेळाडू स्ट्रायकर यांच्या दिशेने न्यू बॅटर राजन केरकर. स्लोअर वन चेंडू होतो. बॅट आणि बॉलचो काही संपर्क इलो नाही. चेंडू रवलो मेडन. साजू बॉन्डचो पहिले 2 चेंडू आपण फास्टर वन बघितले. शेवटचो चेंडू मात्र स्लोअर वन. चेंज ऑफ पेस जे काही इंग्रजीत म्हटला जाता, गती परिवर्तन जे काही हिंदीत म्हटला जाता, मालवणी भाषेत सांगायचा तर रानलँड टोपभर आणि वाढलँड वाटीभर. मेडन चेंडूनिशी आणि सलग 2 विकेट बरोबर साजू बॉन्डच्या सुंदर स्पेलची झाली सांगता. 6 ओव्हरींचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या स्थिरावलेली 65 रन्सावर. 65. शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ उरलो आणि ह्या 12 बॉलमध्ये 17 रन्सांची अजून गरज. 2 महान खेळाडू खेळपट्टीच्या मधोमध. जोपर्यंत नितेश गडेकर आणि राजन केरकर मैदानामध्ये असत नक्कीच सामना जिंकण्याची पुरेपूर संधी असतली परशु 21 अरंबोल संघासमोर. दुसऱ्या बाजून वन लव वारखंड नागझर संघ सुद्धा या स्पर्धेत साजू बॉन्डच्या सलग 2 विकेटवर आपली वापसी केल्यान अजून थोडे विकेट काढायचे आणि सामन्यात आपली दावेदारी भक्कम करायची. हे इराद्यान बॉलिंग मार्कवर अमृत वेर्लेकर, आणखी एक गुणवान खेळाडू गोवा राज्याचा बॉलिंग मार्कवर. आपल्या चतुरस्र गोलंदाजीच्या जोरावर ज्यांनी कित्येक सामने आपल्या संघात जिंकून दिले असं अमृत वेर्लेकर बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकरांच्या दिशेन नितेश गडेकर. लेफ्टच्या बाहेर चेंडूचो टप्प पडल्यानंतर अजून थोडं बाहेर पंचांचो इशारो वाईड चेंडूचो. अवांतरच्या स्वरूपात 1 धाव. बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्येत थोडंसं बदल आणि या धावसंख्येची धावसंख्या पोहोचली 66 रन्सावर. 66. 12 चेंडू शिल्लक. सोळा रन्सांची गरज असताना अमृत वेर्लेकरचो एक सुंदर बाउन्सर समाप्त. अमृत वेर्लेकरचो एक सुंदर चेंडू. नितेश गडेकर सारख्या कसलेल्या खेळाडूसाठी हो बाउन्सर चेंडू समाप्त झालो. टप्प पडल्यानंतर उसळी घेणारो चेंडू. 11 चेंडू शेवटचे. 11 बॉल उरले आणि या 11 बॉलात अजून 16 रन्सांची गरज. पटकोतर मोठो चेंडू हवेत उडालेलो कारण जो अमृत वेर्लेकर चेंडूच्या खाली आणि अमृत वेर्लेकरच्या वळ्यात पडलेलो चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली 66 रन्सावर. 16 रन्सांची गरज असताना नितेश गडेकर एक षटकार मारण्याच्या नादात तंबूच्या दिशेने परतलो. 3 षटकारांची आतषबाजी ज्या नितेशने केली तो नितेश आणखी एक षटकार मारण्याच्या नादात तंबूच्या दिशेने मालवणी भाषेत सांगायचा तर करूक गेलो नरकासूर. तयार झालो संकासूर. 7 गडी बाद. 7 खेळाडू तंबूच्या दिशेने. हुकमी एक्को जाळ्यात. मोठी सुरमई जाळ्यात.
धावसंख्या अजूनही स्थिरावलेली 66 रन्सावर 66. 16 रन्सांची अजून गरज आणि या 16 रन्सांसाठी आता मात्र फक्त 10 चेंडू उरले. फक्त 10 चेंडू ह्या 16 रन्सांसाठी. राजन केरकर स्ट्रायकर यांच्या दिशेन. परशु 21 अरंबोल संघ अगदी सहज जिंकत असं वाटलेलो शेवटच्या षटकात आणि खास करून साजू बॉन्डच्या ओव्हरमध्ये आता मात्र वापसी होताना दिसता वन लव वारखंड नागझर संघाची. बादल तुका माहीत आसा की आमची जी मॅच आसा ती लेजंड्साची मॅच 8:30 वाजता ठेवलेली, पूण लेजंड सध्या एक्सायटेड आहात मॅच खेळपाक. मॅच ते बरे खेळटले, फक्त जागे रावात. संजूभाई नक्की जागे असतले. इतक्या वर्षांनी त्यांची कोणीतरी इतक्या आपुलकेन आठवण काढली. 8:30 सोड संजूभाई. उद्या फाटेक जरी 8:30 तू चालू केलं मॅच तरी आमचे सगळे खेळाडू जागे असतले आणि आमचा 100% योगदान सुद्धा ते सगळे खेळाडू देतले. संजूभाई पण यांच्यामुळे तू खेळताना दिसलेलंच तर मजा थोडी वेगळी होती. आवाज इलो, अपील सुद्धा झाला. बघूया काय झालं ह्या चेंडूवर. काय झालं? चेंडू रवलो मेडन. अपील तर मोठा झाला होता पण पंचाने अगदी सहज फेटाळून लावलेला अपील. धावसंख्या 66 वरच थांबलेली. शेवटचे 9 चेंडू शिल्लक आणि 9 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. सावंतवाडीच्या दादा मडकईकरांची एक कविता असा, पावडर लायसर बाजार उलागलो. जर बाजार करतो असा तर पावडर लावण्यात जास्त वेळ खर्च करू नका. शेवटचे 9 बॉल फक्त शिल्लक रवले. 16 रन्सांची तुमका अजून गरज आहे सामनो जिंकान फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू. हलकेच अपील आणि पंचांचा बॉट आकाशाच्या दिशेन. राजन केरकर सारखो हुकमी एक्को तंबूत परातलो. त्या राजनकडसून खूप मोठे अपेक्षा होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्टार खेळाडू, महाराष्ट्राचा स्टार खेळाडू थोडस निराश करून तंबूत परातलो. कौतुक करूचा लागात साजू बॉन्डचा. ऐन मोक्याच्या क्षणी ध्रुव ओव्हर मध्ये साजू बॉन्डने जी कमालीची गोलंदाजी केली. फक्त 4 धावा खर्च केल्या. 2 महत्वाचे विकेट आपल्या संघात मिळवून दिले साजू बॉन्डने आणि त्यानंतर परशु 21 अरंबोल संघाची वापसी झाली. शेवटच्या 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. 8 चेंडू आणि 16 धावांची गरज असताना मैदानात प्रवेश करताना न्यू बॅटर अभय. 8 गडी तंबूत परातले. शेवटचे 2 विकेट रवले. पंचांका विनंती असा जरा लवकर पावला उचला. खेळाडूंका विनंती असा थोडा सहकार्य करा. असं जर वेळ काढीत राहिला तर कधी उजवाडता लता सुद्धा कळाचा नाही. 8 बॉल आणि 16 रन्सांची गरज. वेगवान चेंडू. पंचांचो इशारो वाईड चेंडूचो. बऱ्याच कालावधीनंतर 1 धावसंख्येन बदल झालो आणि धावसंख्या पावली 67 रन्सावर 67. दत्ता नाईक व्यासपीठावर उपस्थित असत. एक काळ गाजवलो दत्ता नाईक सरांनी. फक्त गोवा नाही तर गोवा बरोबर आमच्या लगतची सुद्धा अनेक मैदानं ज्यांनी गाजवली. दरम्यान चेंडू रवलो मेडन. अमृत वेर्लेकरचा कौतुक करूचा तितक्या थोडा. ऐन मोक्याच्या क्षणी दबाव बनवून ठेवलो अमृत वेर्लेकर आणि साजू बॉन्डने. सगळ्याच गोलंदाजांनी खूप सुंदर गोलंदाजी केली. धोंडू, साजू, परत अमृत वेर्लेकर, त्यानंतर परब, धनेश, साजू आणि अमृत वेर्लेकर. अतिशय सुंदर गोलंदाजी. रंगतदार स्थिती जो सामना येऊन पावलो. 7 चेंडू शेवटचे शिल्लक. 7व्या षटकातलो शेवटचा चेंडू घेऊन येतो अमृत वेर्लेकर. स्ट्रायकर यांच्या दिशेने दिसता अभय. धावसंख्या 67 67. 7 चेंडू आणि 15 रन्सांची गरज. 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. अभय स्ट्रायकर यांच्या दिशेने एक मोठा फटको सामन्यात रंगत आणू शकता. वेगवान चेंडू. बॅटची कड न घेता चेंडू गेलो विकेट किपरच्या दिशेने.
मेडन चेंडू समाप्त आणि या मेडन चेंडून ओव्हरीची झाली सांगता. 8 ओव्हरीच्या खेळात 82 जो पाठलाग करताना 7 ओव्हरीची सांगता आणि धावसंख्या स्थिरावली 67 67. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक 15 रन्सांची गरज. उपांत्य फेरीचा थरार आपण अनुभवतोय. एका रंगतदार अवस्थेत एका नाजूक वळणावर मैदाची गुढी ही सगळ्या ठिकाणांचू दी दीपक भाऊ नाव तुझे तळागाळा गाजू दी हारायला ते करू दी युवा शक्ती जागू दी सळसळता तरणे रंगत अस्मिताय जागू दी ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ चल या पुढे आमचं एकवट एकूच जाप गोयचे नाव वैर का चल या बहुचर्चित ध्रुव ट्रॉफी 2021 ही दिवस रात्र या स्वरूपात सुरू होणार आहे व त्या स्पर्धेच्या चषकांचं अनावरण हा सामना संपल्यानंतर लगेचच होणार आहे याची नोंद तमाम क्रिकेट रसिकांनी घ्यायची आहे. ओव्हर टू बादल चौधरी. समीर, संपूर्ण टेनिस विश्वात ध्रुव ट्रॉफीचा नाव खूप आदराने घेतला जाता. अनेक खेळाडू प्रेक्षक वाट बघत असतात ध्रुव ट्रॉफीचे. ते ध्रुव ट्रॉफीचे यंदाचे चषक आज आपणाक बघूक मिळतले आणि उद्यापासून तो थरार चालू होतलो. शेवटच्या षटकात बॉलिंग मार्कवर धोंडू. शेवटचे 6 चेंडूंचो खेळ शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये 15 रन्सांची गरज. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज असताना स्ट्रायकरांच्या दिशेने बॅटर हरीश आणि नॉन स्ट्रायकरांच्या दिशेने अभय. 6 चेंडू, शेवटचे 6 बॉल उरले, 15 रन्सांची गरज. वेगवान चेंडू टप्प पडल्यानंतर समाप्त झालो मेडन चेंडू. धावसंख्या 30 स्थिरावलेली 67 रन्सावर. शेवटचे 5 चेंडू उरले. शेवटचे 5 चेंडू उरले. हरीश आणि अभय ही जोडी मैदानावर. शेवटच्या 5 बॉलांना 15ची गरज. धोंडू बॉलिंग मार्कवर. पेडणे प्रीमियर लीगचा आणखी एक युवा गोलंदाज, वय वर्ष फक्त 47. अजून एक सुंदर चेंडू, वेगवान चेंडू, परत एकदा चेंडू राहुल मेडन. सलग 2 चेंडू मेडन. धावसंख्या 67 रन्सावर. 67. शेवटच्या 4 बॉलांचा खेळ उरलो. या 4 बॉलांना 15 रनांची अजून गरज उरली. फटकोतर मोठं आकांड्याच्या दिशेने बघता बघता आकांड्याच्या पहिला आडी. पावळ्याचा पाणी 5 टाक डायरेक्ट चंद्रार. षटकार. षटकारनिशी धावसंख्या 73. थँक्यू डीजे. ध्रुव ट्रॉफी चालिया पुढे. दीपक भाई चालिया पुढे. उद्यापासून चालू होणाऱ्या ध्रुव ट्रॉफीसाठी आतापासूनच शुभेच्छा असत. उद्यापासून 3 दिवस टेनिस क्रिकेटचा महासंग्राम गोवा राज्याकडे. संपूर्ण जगाचा लक्ष लागून राहतला उद्यापासून गोवा राज्याकडे. आज बरेचशा टुर्नामेंटची सांगता झाली, समाप्ती झाली. संपूर्ण महाराष्ट्रात सोमवारपासून चालू होणारी खयची स्पर्धा नसतली आणि त्यामुळे सगळ्यांचं लक्ष असलो आमच्या ध्रुव ट्रॉफीकडे. टेनिस जगतातले 16 मातब्बर खेळाडू ह्या स्पर्धेत खेळताना दिसतले. उद्यापासून ओव्हरसीज खेळाडू म्हणून प्रत्येक संघातून 2 खेळाडू. शेवटचे 3 बॉल उरले, 9 रन्सांची अजून गरज. अजून एक शॉर्ट पिच चेंडू. परत एकदा आकांड्याच्या पहिला आडी. इली लहर आणि केलो कहर. षटकारनिशी स्कोर पावलो 79 रन्सावर. 2 बॉल आणि 3 रन्साची गरज उरली. 2 बॉल आणि 3 रन. हरीशच्या बॅटीतून बाहेर पडलेले लगोलग 2 षटकार. लागोपाठ 2 षटकार हरीशच्या बॅटमधून. शेवटचे 2 बॉल उरले, 3 रन्सांची गरज. पाठभर वळ काढणं म्हणजे काय असता, मुगड्यान रेस काढणं म्हणजे काय असता,
फाव कुटना म्हणजे काय असता या सगळ्या मालवणी म्हणींचो अर्थ हरीशची बॅटिंग बघितल्यानंतर आपणाक कळतलो. शेवटचे 2 बॉल उरले. 3 रन्सांची गरज असताना PSI हरीश स्ट्रायकरांच्या दिशेन दोंडू बॉलिंग मार्कवर. शेवटचे 2 बॉल आणि ह्या 2 बॉलात अजून 3 रनांची गरज. सामनो जिंकान फायनल मध्ये पावण्यासाठी मालवणीत संजूबाई एक म्हणा जत्रा येत असतात फिरणाऱ्या गोपान होया. अगदी तसाचा स्पर्धा येत असतात खेळणाऱ्या गोपान होया. पण पेडणे प्रीमियर लीग सारखी स्पर्धा वर्षातून एकदा मिळता. जिंकण्याची संधी सुद्धा एकदाच. जो आज जिंकतलो त्याका फायनल खेळण्याची संधी उरलेल्यासाठी पुढच्या वर्षापर्यंतची प्रतीक्षा. 3 बॉल उरले 2 बॉल उरले माफ करा आणि 2 बॉलात 3 रनांची गरज. हरीश स्ट्रायकर यांच्या दिशेन सलग 2 षटकारांची आतषबाजी. धोंडू बॉलिंग मार्कवर एक चमत्कार करण्याच्या इराद्यान. फॉलोथ्रू मध्ये क्षेत्ररक्षण खूपच सुंदर. रनआउटची संधी आणि फलंदाज बाद धावबाद. शेवटच्या एका बॉलाचो खेळ उरलो. लास्ट विकेट लास्ट जोडी मैदानात. एका बॉलात 2 रन्सांची गरज आणि 1 रन जर इलो तर सामनो टाय. बरी एकदम बादल घासाघास एकदम मॅच चालू असा. मिनवाईल आमच्याकडे आमचे जे आयचे गेस्ट जावन आसात एक प्राऊड फिलिंग आमच्या गोंयकारा खातीर. ते म्हणजे आमचे गोंयचे एक लेजंड यशवंत बर्डे आणि सय्यद खलीद जे आज IPLाक अंपायरिंग करतात. हे दोघे जाण ग्राउंडाच्या दरम्यान पावले आसात. हांव तांकां रिक्वेस्ट करता मातशेर येवन आपली जागा घेवपाची म्हणून. आमचे गेस्ट जावन आसात यशवंत बर्डे आणि सय्यद खलीद हे पावले आसात. वॉर्म वेलकम. हांव रिक्वेस्ट करता परतून एकदा आमचो प्राऊड फिलिंग IPLाचे आमचे गोंयचे अंपायरिंग करतात असे 2 जाण अंपायर आमकां हांगा गेस्ट म्हणून मेळिल्ले आसात. यशवंत बर्डे आणि सय्यद खलीद. हांव सगळ्या लोकांक रिक्वेस्ट करता एक जोरदार ताळे जाले दोघां खातीर. आमच्या दोनही लिजंडरी अंपायरचा मनपूर्वक स्वागत असा पेडणे प्रीमियर लीगच्या दरम्यान. गोयची शान गोयचो अभिमान. शेवटच्या एका बॉलाचो खेळ उरलो. कोण जिंकतलो परशू 21 अरंबोल की वन लव वारखंड की सामनो सुपर ओव्हर मध्ये जातलो. शेवटची जोडी मैदानात. शेवटचो 1 बॉल धोंडू बॉलिंग मार्कवर. एका बॉलात जिंकाचे खातीर 2 रन उरले आणि सुपर ओव्हरीसाठी फक्त 1 रन उरलो. फटकोतर सुंदर लॉंग ऑफच्या दिशेन पहिलो रन पूर्ण. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि दबावाखाली हे 2 रन सुद्धा पूर्ण झाले. शेवटच्या जोडीन मैदानावर कमाल केली आणि परशू 21 अरंबोल संघ शेवटच्या चेंडूवर फायनल मध्ये प्रवेश करताना. डीजे थँक्यू वेल प्लेड गायज. बरी गेम जाली. आमच्या लोकांक बरी गेम पळोवपाक मेळ्ळी. सो मिनवाईल हांव रिक्वेस्ट करता आमचे राजू दाबोलकराक की आमचे लेजंड्साचे जे टीमी आहात जे लेजंड्साचे जे प्लेयर आहात त्यांची लायनअप करपाची. त्याच बरोबर आम्ही आमचे ध्रुव ट्रॉफी राजू फुडें घे. तसेच आमचे ध्रुव ट्रॉफीचे आम्ही अनविलिंग करतले. हांव रिक्वेस्ट करता स्वप्नील मळीक एका आमच्या सगळ्या गेस्टांक घेवन मातशे ग्राउंडार वचपाचे सो दॅट आमी आमचे ध्रुव ट्रॉफीचे अनविलिंग करतले आणि त्याच्या उपरांत आमची ही मॅच स्टार्ट जातली. सगळे पब्लीक आमचं दीपक आमचं दीपक कितलो आनंद झाला. जोय वाटार फुलला. नाचे ध्रुव ट्रॉफी. चल या पुढे दीपक भाऊ. चल या पुढे आमचं
तुझी जिकू दी खेळ कला फुलू दी गावचे